गेल्या 6-8 महिन्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला औरंगजेबाने ही प्रतिज्ञा घेतली त्या 6-8 महिन्यांमध्ये तर संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या मराठ्यांनी मावळ्यांनी काय केलं हे तर आपण आधीच्या भागांमध्ये पाहिलेलंच आहे. पण ह्या सगळ्यामुळे संभाजी महाराजांचं महत्त्व इतकं होतं की त्याच्यामुळे आपल्याला दिसून येतं की त्याला संभाजी महाराजांना संपवायचं होतं. अजून उदाहरणं मी आजच्या एपिसोडमध्ये देणारच आहे की ज्यातनं संभाजी महाराजांचं हे आदिलशहाचा उगम कसा झाला ही जर गोष्ट ऐकली तर ती कुठल्याही बॉलिवूडच्या चित्रपटाला लाजवेल अशी गोष्ट आहे अक्षरशः. हा बेहलोल खान हा पठाणांचा प्रमुख होता. बरोबर. आणि त्यावेळेला खवास खान म्हणून दख्खनी मुसलमानांचा मुख्य होता. म्हणजे हे मी आता शिवाजी महाराजांच्या काळातलं म्हणतोय. म्हणजे सिकंदर आदिलशहा सुलतान झाल्यानंतर काही वर्षांनी हे खवास खान आणि बेहलोल खान एकमेकांची सतत भांडत असायचे. मग या खवास खानाने मुघलांची मदत घ्यायचा प्रयत्न केला. बहादूर खान कोकलताश याच्या मुलाला आपली मुलगी दिली, म्हणजे सोयरीक जोडली आणि मग दोघांनी मिळून ठरवलं की आपण शिवाजी महाराजांवर हल्ला करूया. ते तो हल्ला करणार ह्याच्या आत बेहलोल पठाणाने खवास खानाला कैद केलं. त्याला कैद करून मारूनच टाकलं. मग त्याला मारून टाकल्यामुळे बहादूर खान चिडला, अरे माझ्या व्यायाला मारलंस तू. म्हणून मग तो पुन्हा एकदा ज्या वेळेला ह्याच्यावरती हल्ला करणार बेहलोल खानावरती त्याला दिलेर खान हा मुघलांकडचा पठाण, मग दिलेर खान आणि बेहलोल खान पठाण मित्र मित्र असं पूर्ण कॉम्प्लिकेटेड आणि एकदम विचित्र पद्धतीची अशी परिस्थिती ही सिकंदर आदिलशहाच्या काळात सतत होती. याच वेळेला दुसरी घटना घडली ती म्हणजे औरंगजेबाचं कार्ट अकबर हा अखेर भारत सोडून कायमचा इराणला निघून गेला. सो हा विचारच मुसलमानांनी मुसलमानावर शस्त्र धरणं हा विचारच कुराणामध्ये हदीसमध्ये आपल्याला दिसून येतो की हा चुकीचा आहे. हे कॉन्सेप्ट आजच्या या करंट जिओ पॉलिटिक्स मध्ये ऍप्लिकेबल आहे का? ही त्याही काळाच्या जिओ पॉलिटिक्समध्ये ऍप्लिकेबल नव्हती आणि ते आपल्याला औरंगजेबाच्या वर्तनातनं स्पष्टपणे दिसून येते. नमस्कार. हिस्ट्री ऑफ द मराठाच्या ह्या पुढील भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत. गेल्या काही एपिसोडपासून तुम्ही पाहतच असाल की आपण संभाजी महाराज विशेष ही सिरीज आपण कंटिन्यू करतोय. आधीच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की मुघलांनी कसं मराठ्यांवर आक्रमणं केली आणि मराठ्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडलं. आता आपण पाहूया की मुघलांनी मग नंतर हे सगळे अटॅक त्यांच्यावर झाल्यानंतर त्यांची दिशा कशी बदलली आणि त्यांनी कुतुबशाही आणि आदिलशाहीकडे कसे ते वळाले. नमस्कार सिरो. सो आता ह्या परिस्थितीमध्ये मुघलांना एक फार महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता की मराठ्यांच्या हे आक्रमणाला ते तोड देत आहेत. मग आता त्यांनी त्यांची पुढची स्ट्रॅटेजी कशी ठरवली? सो आपण गेल्या 2-3 भागांमध्ये पाहिलं की औरंगजेब दख्खनेत का आला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की औरंगजेबाची आणि त्याच्या मुघली सैन्याची कशी दैना उडवली संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या सैन्याने. आणि हा एक प्रकारचा विजयच आहे. आणि पुन्हा एकदा मी म्हणेन की आपण मागच्या भागातही सांगितलंय की हा विजय का आहे. कारण ज्या वेळेला औरंगजेबासारख्या माणसाला त्याची दिशा बदलायला लागते, मराठेशाहीसारखं छोटूसं राज्य कम्पॅरेटिव्हली मराठ्यांचं राज्य हे आदिलशहा, कुतुबशहा आणि मुघल ह्यांच्याहून लहानच होतं. पण ते लहान असून सुद्धा औरंगजेबाला 4-5 वर्ष त्याला आणि त्याच्या सरदारांना प्रयत्न करून सुद्धा ते जिंकता आलं नाही. त्याच्यामुळे त्याला दिशा बदलावी लागली. हा एक नैतिक दृष्ट्या विजयच आहे संभाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा. म्हणजे अक्षरशः औरंगजेब सप्टेंबर 1681 दख्खनमध्ये उतरला. जुलै 1682 म्हणजे हार्डली 1 वर्ष झालं असेल नसेल इंग्रजांच्या पत्रामध्ये उल्लेख आहे. ही गोष्ट आपल्याला बऱ्याचशा मालिकांमधनं चित्रपटातनं वगैरे दिसून येते. इंग्रज म्हणतात की औरंगजेबाने आपल्या डोक्यावरचा किमांश पगडी काढून फेकली आणि तो म्हणाला की जोपर्यंत मी या छत्रपती संभाजी महाराजांना पकडत नाही किंवा त्यांना मारत नाही किंवा त्यांना दखलंदाज करत नाही, माझ्या देशातनं बाहेर घालवत नाही, तोपर्यंत ही टोपी माझ्या डोक्यावर परत घालणार नाही. अर्थात हे बघितल्यानंतर आपल्याला 2 गोष्टी कळतात. एक म्हणजे ह्या 1 वर्षाच्या आतच संभाजी महाराज आणि मराठ्यांनी काय दशा केली असेल औरंगजेबाची की त्याला अशी प्रतिज्ञा करावी लागली की माझ्या डोक्यावरचा मुकुट मी घालणार नाही. म्हणजे खुद्द हिंदुस्थानाचा बादशहा असं ज्याला म्हटलं जातं त्याला आपल्या डोक्यावरनं सरताज काढावा लागला. अशी हालत अगदी 1 वर्षाच्या आतच संभाजी महाराज आणि त्यांच्या मराठ्यांनी केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे औरंगजेब आणि इतर शासक हे मराठेशाहीला काय समजत होते की मला पगडी काढायचे 2 महिन्यात घालेन मी परत. 2 महिने 4 महिने इकडे तिकडे झालं. पुढची 7 वर्ष बापरे बोडक्या डोक्याने बसला होता औरंगजेब. हे पुन्हा एकदा एका प्रकाराने मराठ्यांचा विजयच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो हिंदवी स्वराज्याचा पाया घालून दिला त्याचा हा एक प्रकारे विजय आहे. हे आपल्याला ह्या एका 4 ओळीतनं कळून येतं. 100%.
तर मला एक विचारायचं, आता तू जे म्हणालास की त्यांनी पगडी स्वतःचं जे ताज आहे ते त्यांनी काढलं, तर काही मालिकांमध्ये किंवा सिनेमामध्ये असं दाखवतात की जोपर्यंत मी मराठा छत्रपतीला संपवत नाही, तर मग त्यांना असं म्हणायचं आहे की राज्य संपवायचंय का लिनियेज संपवायचंय का संभाजी महाराज, त्यांचं काय त्याची प्रतिज्ञा कशी होती नक्की? त्याला मुख्यत्वे संभाजी महाराजच म्हणायचं होतं. आणि संभाजी महाराजांचं काय महत्व आहे हे आपल्याला आजच्या भागातनं सुद्धा कळून येईल. म्हणजे आज आपण काय बघतोय तर औरंगजेब हा आदिलशहा आणि कुतुबशहाकडे का वळला, आणि काही व्ह्युअर्सना आता प्रश्न पडेल की पण ह्याचा आणि मराठ्यांच्या इतिहासाचा काय संबंध, आदिलशाही आणि कुतुबशाहीशी काय घेणं देणं आहे आपल्याला. पण आदिलशहा आणि कुतुबशहा यांचा हा शेवटचा इतिहास, त्यांची शेवटची 2-3 वर्ष आचके देत देत ते सोडला त्यांनी, दोन्ही शहांनी हा जीव. पण तो सोडू नये म्हणून ही 2 वर्ष त्यांना काय मदत संभाजी महाराजांनी केली. संभाजी महाराजांचं महत्व काय होतं, गेल्या 6-8 महिन्यामध्ये, म्हणजे ज्या वेळेला औरंगजेबाने ही प्रतिज्ञा घेतली त्या 6-8 महिन्यांमध्ये तर संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या मराठ्यांनी, मावळ्यांनी काय केलं हे तर आपण आधीच्या भागांमध्ये पाहिलेलंच आहे. पण ह्या सगळ्यामुळे संभाजी महाराजांचं महत्व इतकं होतं की त्याच्यामुळे आपल्याला दिसून येतं की त्याला संभाजी महाराजांना संपवायचं होतं. अजून उदाहरणं मी आजच्या एपिसोडमध्ये देणारच आहे की ज्यातनं संभाजी महाराजांचं हे महत्व कळेल. त्यांना संभा म्हणणं, काफर बच्चा म्हणणं, त्यांना शिव्या देणं, शत्रूच्या शिवाया आपल्यासाठी ओव्या आहेत असं मला स्पष्ट वाटतं. कोणीतरी म्हटलं की संताजी कुत्रा, असाच उल्लेख आहे, मी माझ्या मनचं सांगत नाही, असा उल्लेख आहे. तर संताजी घोरपड्यांसाठी हे अतिशय अभिमानास्पद आहे. कारण ज्या वेळेला रणांगणावरती तलवारीने माणसाला जिंकता येत नाही त्यावेळेला तो कागदावरती लेखणीने जिंकण्याचा प्रयत्न करतो. शिव्यांची लाखोली वाहतो, काफर बच्चा म्हणतो, नरकवासी म्हणतो, जे म्हणायचं ते म्हणू दे, त्याचा अर्थ आमचा विजय आहे. मानसिक दृष्ट्या हा विजय पण आहे. एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे मी म्हटलं की शत्रूच्या शिव्या ह्या आपल्यासाठी ओव्या आहेत. वा. सो आपण आजच्या भागामध्ये तू म्हटलंस त्याच्यानुसार आदिलशाही आणि कुतुबशाही ही कशी संपली ह्या सगळ्याचं, हे सगळं बघण्याचा विचार करणार आहे. सुयोग, आता मला एक फार बेसिक प्रश्न येतो की शेवटी हे सगळे मुघलांकडूनच सगळे नंतर ते शाळा तयार झाल्या होत्या. म्हणजे मुघल असू देत, आदिलशाह असू दे, निजामशाह असू दे, कुतुबशाह असू दे, हे सगळे अल्लाला मानणारे हे सगळे बादशहा. मग ह्यांच्यामध्ये एवढे ते वैर कसं? आणि मला जरा थोडं आदिलशाहीनी सुरुवात करूया की आदिलशहाबद्दल जरा थोडंसं बॅकग्राऊंड दे, आणि का आता हे असं ह्या परिस्थितीला आलंय की आता मी औरंगजेब यांना संपवण्याच्याच मार्गावर आहे. चालेल. त्यांची सुरुवात कशी झाली ह्या सगळ्या शाह्यांची त्याच्यापासून आपण सुरू करूया. आदिलशहा हा कोण होता हेही आपण बघूया. आता हा आदिलशहा हे जर आपण पाहिलं तर हे आदिलशहा ही पदवी, हे कोणाचं नाव नाही. आदिलशहा म्हणजे शिवाजी महाराज हयात असताना त्यांच्या काळामध्ये मोहम्मद आदिलशहा, अली आदिलशहा आणि सिकंदर आदिलशहा असे 3 बादशाह झाले. सो शेवटचा आदिलशहा जो झाला त्याचं नाव सिकंदर आदिलशहा असं होतं. सुरुवातीचं पाहायचं असेल तर त्याची आदिलशहाचा उगम कसा झाला ही जर गोष्ट ऐकली तर ती कुठल्याही बॉलिवूडच्या चित्रपटाला लाजवेल अशी गोष्ट आहे अक्षरशः. सो ह्याचा उगम जो आहे तो रूममध्ये झाला. सो गंमत अशी आहे की मलाही त्यावेळेला असा प्रश्न पडला की हे रूमशाम काय प्रकरण आहे, आणि मी बरेच दिवस ते शोधत होतो. सो रूम, जिथे आता आदिलशहाचाही जन्म रूममध्ये झाला असं म्हणण्यात आलेलं आहे, तर ते रूम म्हणजे भारतीयांना, मराठी लोकांना म्हणायचं असायचं की ते ऑटोमन साम्राज्य. कारण ऑटोमन साम्राज्य जे तुर्कस्तानामध्ये होतं त्याचा उल्लेख रूम म्हणून करायचा. शाम म्हणजे आजचा जो सिरिया हा देश आहे त्याला पूर्वी शाम म्हणत असत. अजूनही अरबीमध्ये त्याला अल शाम और समथिंग असं म्हणतात. सो त्याच्यामुळे अजूनही तो शाम हा सिरियासाठीचा जो वापरण्यात आलेला शब्द आहे तो जसाच्या तसा आहे. आणि पूर्वीचं ऑटोमन साम्राज्य जे तुर्कस्तानामध्ये होतं ते ह्या करंडे तुर्कस्तान ते सिरिया ह्याच्यापर्यंत पसरलेलं होतं, म्हणून त्याला रूमशाम म्हणायचे. पण रूमची बॅकग्राऊंड देण्यासाठी म्हणून मी हे पत्र सांगितलं. सो हे जे रूम आहे तिथे ऑटोमन साम्राज्यामध्ये आगा मुराद नावाचा एक सुलतान झाला. तो सुलतान ज्यावेळेला मेला त्यावेळेला त्याचा जो सगळ्यात मोठा मुलगा होता मेहमूद, ह्याने ठरवलं की आता तो सुलतान होणार. हा आगा मुराद ज्यावेळेला सुलतान होता त्यावेळेला एक कोणीतरी त्याच्या राज्यामध्ये माणूस आला आणि त्याने ना बोंब उठवली की मीच खरा सुलतान व्हायला हवा होता, हा आगा मुराद उगाच सुलतान झालाय. आणि मग आगा मुरादला फार डोक्याला त्रास झाला ते सगळं प्रकरण निपटवताना, कारण त्याला उघड मारूही शकत नाही, मग कसं सिद्ध करायचं की मीच खरा वंशज होतो वगैरे वगैरे, त्याला खूप त्रास झाला. मग मेहमूदने म्हणजे त्याच्या मुलाने विचार केला की पुढच्याच ठेच मागचा शहाणा, बापाला एवढा त्रास झालाय, मग आपण काय सोपा मार्ग करू शकतो, काय डोक्यात येईल तुझ्या?
मुलं आपल्या भावांना मारून टाकणं, की उद्या कोणी येऊन म्हणणारच नाही की आम्ही वंशज होतो खरे. बरोबर. हे म्हणायलाच नको म्हणून मेहमूदने म्हटलं की सगळ्या भावांना संपवून टाका. मारून टाकूया. ह्या सगळ्या भावांमध्ये मेहमूदचा जो एक भाऊ होता त्याचं नाव होतं युसुफ आदिल खान. म्हणजे तो हा मनुष्य जो पुढे जाऊन आदिलशाह होणार होता. तो असा 5-6 वर्षांचा वगैरे असताना त्याच्या जीवितावरती पहिली टांगती तलवार आली की भाऊच आपल्याला संपवतोय. सो सगळे मंत्री घरी आले. ही सगळी गोष्ट मी कशातनं सांगतो तर गुलशन-ए इब्राहिमी नावाचं फरिश्ता नावाच्या, त्या फरिश्ताला फेरिश्ता असंही काही लोक म्हणतात, पण डॉक्टर कुंटे ज्यांनी त्याचा अनुवाद केला या गुलशन-ए इब्राहिमीचा, त्यांनी त्याच्यामध्ये त्याला फरिश्ता असंच म्हटलंय. त्यामुळे मी कुंट्यांनुसारच त्याचा उच्चार फरिश्ता असाच करतो. सो ह्या फरिश्ताने आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही, बरीदशाही, फारुकी सुलतान, बहमनी यांचा सगळ्यांचा इतिहास लिहून ठेवलेला आहे. हा स्वतः खूप सुंदर लिहिला आहे. आणि त्याने इतिहास म्हणजे त्रयस्थपणे इतिहास कसा लिहावा हे त्याने जास्तीत जास्त त्याच्यात इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे विजयनगर साम्राज्याचाही इतिहास त्याच्यात आपल्याला बऱ्याचदा वाचायला मिळतो. असो, सो त्यांनी आदिलशहाचा उगम हा सगळा त्याच्या ह्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. सो ह्याच्यानंतर युसुफ आदिल खान, त्याला तर काहीच कळत नव्हतं. सगळ्या मंत्र्यांनी घरी येऊन राणीला, म्हणजे आगा मुरादची बायको, जिचा हा युसुफ आदिल खान मुलगा, त्या राणीला येऊन सांगितलं की तुझ्या मुलाला अल्लाला प्यारा करायचंय, कारण मेहमूदने सांगितलं की त्याला सुलतान व्हायचंय, त्याच्यामुळे तुझ्या मुलाला मारणं हे अटळ आहे. सो त्याचा गळा दाबून आम्ही त्याला मारणार आहोत आणि उद्या त्याचं प्रेत अख्ख्या शहरभर फिरवण्यात येणार आहे की आता कोणी उरलेलं नाही वंशज. राणी डोकेबाज होती. तिने सांगितलं की मला 1 रात्र द्या माझ्या मुलाबरोबर, असं म्हणून तिने त्याच्यासाठी जीवनदान मागून घेतलं. त्या एका रात्रीत तिने सावा नावाचं एक गाव किंवा शहर इराणमध्ये आहे, त्यावेळेचा पर्शिया, तो त्याला इराण आता आपण म्हणतो. सो तिथला एक व्यापारी जो होता तो ह्या राणीच्या ओळखीचा होता. आणि त्या काळामध्ये गुलाम विकणं वगैरे हे फारच कॉमन होतं. इनफॅक्ट ऑटोमन एम्पायर हे मी ऐकलेल्यापैकी अशा काही एम्पायर्समध्ये की जिकडे गोऱ्यांनाही गुलाम म्हणून विकलं जायचं. कारण आपल्याला गुलाम म्हटले की डोळ्यासमोर एकतर भारतीय, आफ्रिकन असेच लोक येतात, बट ऑटोमन साम्राज्य हे ते होतं की ज्यांच्यामध्ये गोऱ्यांनाही गुलाम म्हणून विकलं जायचं. सर तिने त्या सावाचा जो ख्वाजा इमादुद्दीन असं नाव त्या व्यापाऱ्याचं, त्याला विचारलं की तुझ्याकडे असे युसुफ आदिल खान जो होता त्याच्या वयाच्या आजूबाजूची मुलं आहेत का गुलाम म्हणून विकायला. तर त्याने सांगितलं की माझ्याकडे काय 5 जॉर्जियन आणि 2 सिरकॅशियन गुलाम आहेत. त्यातला एक सिरकॅशियन गुलाम जो होता तो साधारण युसुफच्या वयाचा आणि त्याच्याशी दिसायला साम्य असलेला होता. तिने त्याला विकत घेतलं आणि या ख्वाजा इमादुद्दीन बरोबर युसुफला पाठवून दिलं. फुल बॉलिवूड स्टोरी वाटते आपल्याला. आणि त्याला सांगितलं की तू निघ आणि याला घेऊन पर्शियात निघून जा. सो ख्वाजा इमादुद्दीन युसुफला घेऊन निघाला. तो डायरेक्ट सावा गावामध्ये गेला. इकडे हा सिरकॅशियन गुलाम होता, त्याला उगाच मारलं दुसऱ्या दिवशी गळा दाबून आणि त्याचं प्रेत फिरवलं सगळीकडे. त्या राणीने सुद्धा त्या मंत्र्यांना थोडे पैसे चारले, त्यांना सांगितलं की हाच आहे हे पटवून द्या. मेहमूदला पटलं. सो एव्हरीवन वॉज हॅपी की युसुफ मेला, राणी खुश, युसुफला आपण पाठवून दिलेलं आहे, मेहमूद खुश, भाऊ मेले, मंत्री खुश, पैसे खिसे गरम झाले. एव्हरीवन वॉज हॅपी. कमाल. युसुफ इकडे आला. युसुफ हळूहळू मोठा व्हायला लागला. तो काहीतरी 7-8 वर्षांचा झाल्यानंतर ख्वाजा इमादुद्दीनने त्याला तो खरा कोण आहे याची जाणीव करून दिली. असं म्हणतात की सावामध्ये त्याला जे पर्शियन शिक्षण मिळालं, फारसी भाषेचं शिक्षण मिळालं, अन्य काही शिक्षण मिळालं, त्याच्यामुळे त्याला पुढे जाऊन खूप फायदा झाला. मग त्या राणीने आपल्याबरोबर एक दाई वगैरे पाठवली की जी काळजी घेईल त्याची. मग या दाईच्या मूर्खपणामुळे एकदा तिकडे जिथे तो सावाला राहत होता त्या सावामधल्या अधिकाऱ्याला कळलं हा युसुफ कोण आहे. मग युसुफला त्याला 400 तोमान लाच द्यायला लागली की नको कळायला. आणि मग तो तिथून कुम नावाचं एक जवळ शहर होतं तिकडे गेला. साधारण आता तो 16 वर्षांचा वगैरे झाला होता आणि आता आपलं नशीब कमवण्यासाठी तो तिथून बाहेर पडला, कुमला आला. कुमलाही आल्यानंतर त्याला कळलं की इथेही फार वेळ आपल्याला थांबता नाही येणार. मग तो साधारण आपण हे आता मॅपवरती बघू शकतो की मग तो कुम, कशान, इस्फहान असे वेगवेगळी शहरं करत करत तो अखेर शिराज नावाचं एक शहर आहे इराणमधलं, तिथे येऊन पोहोचला. आणि मग आपल्या फरिश्ताने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये की त्याला खिजर नावाचा कोणीतरी अवलिया होता, मुसलमानांचा अवलिया. तो स्वप्नात, संत थोडक्यात, तो संत याच्या स्वप्नात आला आणि त्याला सांगितलं की तुझा भाग्योदय हिंदुस्थानात आहे, सो तू इथून जा. मग त्याच्या आज्ञेनुसार हा शिराजवरनं निघाला. गोमरूनला धक्का होता, म्हणजे थोडक्यात जिथून बोटी जाऊ शकतात त्या गोमरूनच्या धक्क्यावरनं हा पठ्ठ्या दाभोळला आला, कोकणात. कोकणात आल्यानंतर दाभोळला त्यावेळेला बहमनी सत्ता ही सगळ्यात मोठी होती. म्हणजे दौलताबादला त्यांचं, दक्षिणेमध्ये थोडक्यात त्यांचं सगळं मुख्यालय होतं
आणि हे जे बहमनी सुलतान होते ह्याचा जो एक वजीर होता मोहम्मद गवान, त्या मनुष्याने युसुफ आदिल खानला जॉर्जियन गुलाम म्हणून विकत घेतलं. बर. सो तो शाही अंगरक्षकांमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून ही वॉज हायर्ड. ओके, इथून त्याची सुरुवात झाली. मग त्याचं शिक्षण वगैरे बघून त्यांना फार छान वाटलं की अरे अस्खलित फारसी वगैरे बोलतोय, खूप इम्प्रेस झाले. त्यात त्याला शस्त्रविद्या वगैरेही चांगली येत असावी, कारण मग त्याला घोडदळाचा प्रमुख केलं. आणि तो कसा हळूहळू स्टेप्स वर एक एक जायला लागला. वर वर चढत आला. आणि मग असं करत करत ज्या वेळेला बहमनी सत्ता ही ह्याच्यामध्ये खूप अनागोंदी चालू होती. म्हणजे शेवटचे जे बहमनी सुलतान होते ते अजिबातच कर्तृत्ववान नव्हते. म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंनी तर अक्षरशः लिहिलेलं आहे की आपलं सिंहासन होतं ते सिंहासन वितळवून त्याच्यापासनं मद्य प्यायचे, दारू प्यायचे ग्लासेस बनवले. अशा प्रकारे बहमनी सुलतानांचे त्या दिशेने वाटचाल चालू होती. फारच वाट लावून टाकली पुढच्या पिढीने. येस. सो त्यांच्यामध्ये जे कोणी मोठे मोठे सरदार होते त्यांच्यातला हा एक युसुफ आदिल खान होता. आदिल खान ही त्याला पदवी दिली नंतर त्यांनी. सो त्यांच्यातला ह्या आदिल खान हा परकीय लोकांचा मुख्य झाला होता. भारतामध्ये काय व्हायचं की जेवढ्या सत्ता असायच्या त्यांचं नेहमी प्रॉब्लेम हा व्हायचा की एतद्देशीय म्हणजे ह्या देशात राहणारी लोक आणि परकीय मुसलमान, ते भले दोघंही मुसलमानच होते, एतद्देशीय मुसलमानच आणि बाहेरनं आलेलेही मुसलमानच, तरी त्यांच्यात चढाओढ असायची. आणि ही चढाओढ नंतर आदिलशहाच्या किंवा कुतुबशहाच्या दरबारामध्ये झाली की दख्खनचे मुसलमान आणि पठाण. सो शेवटी तुम्ही काहीतरी गोष्टी शोधून एकमेकांशी वाद असायचेच. सो त्याच्यामध्ये परकीय मुसलमान जे होते त्यांचा मुख्य आदिल खान बनला. आणि मग या आदिल खानाने त्याला संधी मिळताच स्वतः विजापूरला गेला. खुतब्यामध्ये आपलं 12 इमामांना नाव वाचायला सांगितलं. एकदा तुमचं खुतब्यामध्ये नाव वाचलं म्हणजे तुम्ही सुलतान झालात. सो अशा प्रकारे साधारण 1495 और त्या काळामध्ये आदिलशहा जो होता हा युसुफ आदिल खान हा पहिला सुलतान झाला. सुलतान आदिलशहा. पण अरे सुयोग, आता हे शेवटी सगळे मुसलमानच, मग हे असे भाईचाराने का नाही राहत? हे मग नंतर तू आता म्हणालास की जरी मुसलमान असलं तरी त्याच्यामध्ये मग अनेक गट, मग त्यात तू परकीय, तू इथला, तू शिया, तू सुन्नी, तू पठाण, तू मुसलमान, ह्या सगळ्या मग वादामुळे मग हे असं जरा तुटत गेलं का सगळं? आणि मग त्यांच्या वेगळ्या मग औरंगजेब, आज आपण परत येऊया स्टोरीकडे की आता औरंगजेबला आता आदिलशाही संपवायची आहे. हा तुझा प्रश्न अगदी लॉजिकल आहे. पण आपण जर भारताचा सुद्धा इतिहास पाहिला तरी आपल्याला हे दिसून येईल की रजपूतही हिंदूच, जाटही हिंदूच, मराठाही हिंदूच आणि दख्खनमधले जेवढे नायक होते तेही सगळे हिंदूच होते. पण तरीही ते एकमेकांशी अगदी दातोट खाऊन लढायचे. सो तेच लॉजिक जे आहे ते ह्या मुसलमान शासकांमध्ये सुद्धा येतं. एकच फक्त फरक आहे हा मुसलमान शासकांमध्ये आणि हिंदू शासकांमध्ये की धर्म या नावावरती जर त्यांना चिथावलं तर ते एकत्र यायचे. म्हणजे विजयनगरचं साम्राज्य हे मधल्या काळामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य उभं राहून मोठं व्हायच्या आधी दक्षिण भारतामध्ये जर कुठलं मोठं हिंदू साम्राज्य असेल तर ते विजयनगरचं साम्राज्य. पण ह्या विजयनगरच्या साम्राज्याला संपवण्यासाठी निजामशहा, कुतुबशहा, आदिलशहा हे एकत्र आले आणि ते इस्लामच्या नावाखाली आपण जिहाद करतो ह्या नावाने एकत्र आले. आणि हे पुन्हा एकदा आपल्याला फरिश्ताने गुलशन-ए इब्राहिमीमध्ये स्पष्ट लिहिलेलं दिसते की जिहाद करण्यासाठी आपण एकत्र येतोय. सो ज्या वेळेला तो जिहादचा पुकारा केला जायचा त्या वेळेला हे सगळेजण एकत्र यायचे, आपला डिफरन्सेस सोडून हे इस्लामच्या नावाखाली एकत्र यायचे. पण अदरवाईज ते गुलशन-ए इब्राहिमी वाचलंच ना विराज, तुला कळेल की अक्षरशः इतके अत्याचार एकमेकांवर आणि एकमेकांच्या जनतेवर आदिलशहा, निजामशहा आणि कुतुबशहा यांनी सतत केलेत एकमेकांच्या. म्हणजे आदिलशहानी निजामशाहीवर हल्ला केला की तिकडच्या जनतेला मारा, लुटा, त्यांची घरं जाळा, शेत जाळा वगैरे वगैरे. हेच निजामशहाने आदिलशहासाठी, हेच एकमेकांसाठी सतत केलेलं आहे. सो इथे ही जी जनता आहे ती जनता तर मरळली जाते सतत अगदी. आणि हेच वन ऑफ द रिझन्स होतं की शिवशाहीच्या मागे लोक का उभे राहिले, कारण ह्या जनतेला सुद्धा कळलं की आपण सामान्य जनता ही अतिसामान्य नसून आपलाही जीव महत्वाचा आहे. आणि असा एक राजा आहे की जो आपला जीव, आपली प्रॉपर्टी जी काही आहे ती कशी वाचवता येईल ही पाहतोय सर्वसामान्य जनतेची सुद्धा. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या मागे, संभाजी महाराजांच्या मागे लोक उभे राहिले. सो असा हा आदिलशहा. आणि हे पूर्ण आदिलशहाचं ह्याच्या पुढे मग मी म्हटलं तसं बरेच आदिलशहा होऊन गेले, बऱ्यापैकी ते क्रूरच होते. सो असं करत करत फास्ट फॉरवर्ड टू 1672 यावेळेला सिकंदर आदिलशहा हे लेकरू
गादीवरती बसलं. सो काय वय असेल आदिलशहाचं? सो सिकंदर आदिलशहा हा ज्यावेळेला सुलतान झाला त्यावेळेला तो 4 वर्षांचा होता. 1668चा जन्म आणि 1672ला त्याला गादीवरती बसवण्यात आलं कारण अली आदिलशहा म्हणजे तुला आठवत असेल की अफजल खानाला ज्याने पाठवलं, 16 वर्षांचाच होता तो, बडी त्याला तो बेगमचा मुलगा. बडी बेगमचा मुलगा. म्हणजे तो खरा बडी बेगमचाही मुलगा नव्हता, तो कुठल्या तरी दासीचा मुलगा होता. पण आता अजून कोण उरलं नाही म्हणून अली आदिलशहाला एक बाहुलं म्हणून बडी बेगमने गादीवर बसवलं होतं. हो. सो तो अली आदिलशहा 1672ला अल्लाला प्यारा झाला आणि मग सिकंदरला त्यांनी गादीवर बसवलं पुन्हा एकदा बाहुलं म्हणूनच. ह्या सुलतानाचं जवळजवळ सगळं आयुष्य हे बाहुलं म्हणूनच गेलं. जे मी तुला आता सांगितलं की परदेशी मुसलमान आणि एतद्देशीय मुसलमान ह्यांचं भांडण होतं बहमनींच्या राज्यामध्ये, तसंच भांडण आदिलशहाच्या दरबारात होतं दक्षिणी मुसलमान आणि उत्तरेचे म्हणजे पठाण वगैरे ह्या लोकांचे मुसलमान ह्यांच्यामध्ये होतं. म्हणजे तुला आठवत असेल बेहलोल खान अर्थातच आठवत असेल, प्रतापराव गुजरांच्या ज्याच्याशी युद्ध झालं होतं आणि वेडात मराठी वीर दौडले सात. बरोबर. हा बेहलोल खान हा पठाणांचा प्रमुख होता. बरोबर. आणि त्यावेळेला खवास खान म्हणून दख्खनी मुसलमानांचा मुख्य होता. खवास खान म्हणजे पुन्हा एकदा तो सिद्धी हबशी होता. सो ह्या खवास खानाचं म्हणजे हे मी आता शिवाजी महाराजांच्या काळातलं म्हणतोय. म्हणजे सिकंदर आदिलशहा सुलतान झाल्यानंतर काही वर्षांनी हे खवास खान आणि बेहलोल खान एकमेकांची सतत भांडत असायचे. मग या खवास खानाने मुघलांची मदत घ्यायचा प्रयत्न केला. बहादूर खान कोकलताश याच्या मुलाला आपली मुलगी दिली, म्हणजे सोयरीक जोडली आणि मग दोघांनी मिळून ठरवलं की आपण शिवाजी महाराजांवर हल्ला करूया. ते तो हल्ला करणार ह्याच्या आत बेहलोल पठाणाने खवास खानाला कैद केलं. त्याला कैद करून मारूनच टाकलं. मग त्याला मारून टाकल्यामुळे बहादूर खान चिडला, अरे माझ्या व्यायाला मारलंस तू. म्हणून मग तो पुन्हा एकदा ज्या वेळेला ह्याच्यावरती हल्ला करणार बेहलोल खानावरती, त्याला दिलेर खान हा मुघलांकडचा पठाण, मग दिलेर खान आणि बेहलोल खान पठाण मित्र असं पूर्ण कॉम्प्लिकेटेड आणि एकदम विचित्र पद्धतीची अशी परिस्थिती ही सिकंदर आदिलशहाच्या काळात सतत होती. म्हणजे त्याला असं स्वस्थ आयुष्य हे कधी लाभलंच नाही. आधी 4 वर्षांचा असताना राज्यावर बसला त्याच वेळेला त्याला कळत नव्हतं की आपल्या आजूबाजूला काय चाललंय. त्यात हे दख्खनी मुसलमान आणि पठाण भांडतायत, मग पठाण आणि पठाण मैत्री करतायत, मग मुघल आणि दख्खनी मुसलमान एकमेकांबरोबर आहेत. सो हे सगळं करत करत या सगळ्या गोष्टी त्याच्या चालू होत्या. सो साधारण तुला आता परिस्थितीचा अंदाज आला असेल की सिकंदर आदिलशहा शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या आधी काय परिस्थिती होती आणि ही तशीच कंटिन्यू राहिली. ज्या वेळेला संभाजी महाराजांवरती औरंगजेबाने हल्ला केला आणि त्याने मराठेशाही संपवायचा प्रयत्न केला आणि ते त्याला जमलं नाही, त्यावेळेला त्याने म्हटलं की आता सिकंदर आदिलशहा आणि कुतुबशहांवरती हल्ला करूया कारण ते कमकुवत झालेले दिसत आहेत. सो अशा तऱ्हेने साधारण मार्च 1684ला औरंगजेबाने ठरवलं की आपलं लक्ष इकडे वळवायचं. त्याने आदिलशहाला पत्र पाठवलं, त्याच्यामध्ये आपले आज्ञापत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या मागण्या पाठवल्या. आता तू जर औरंगजेब असशील तर तुला काहीतरी कारण हवं ना. विदाऊट एनी सॉलिड रिझन तू समोरचा हल्ला नाही करू शकत. बरोबर. आणि त्यात जर तू दाखवलंस की मला तुझं राज्य घ्यायचंय, तर एवढा मोठा उत्तर भारतावरती राज्य करणारा पातशाह आणि त्याने एवढंसं राज्य घ्यायचा विचार करतोय म्हणून चिथू होईल. मग काहीतरी कारण काढायचं म्हणून त्याने एक असं मोठं आज्ञापत्र लिहून पाठवलं. त्या आज्ञापत्रामध्ये एक 6 मुद्दे होते. त्यातले काही जे होते ते साधारण एकमेकांना सिमिलरली जाणारेच आहेत, की म्हणजे तुम्ही आम्हाला काहीही न विचारता युद्ध साहित्याची म्हणजे सैन्याची आणि रसद पुरवायची काहीही न विचारता, म्हणजे आम्हाला थोडक्यात मदत करा दख्खनच्या युद्धामध्ये. आमचे जे शेहजादे आहेत त्यांना काही सैन्य द्या, तुमचं रसद तुमच्या मुलकातनं आम्हाला मिळाली पाहिजे आणि आम्हाला येण्या जाण्याच्या वाटासुद्धा मिळाल्या पाहिजे. 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यातनं आपल्याला पुन्हा एकदा संभाजी महाराजांचं महत्त्व काय होतं या सगळ्या दख्खनी युद्धामध्ये हे कळून येईल. एक म्हणजे संभाला कुठल्याही प्रकारची अंतर्बाह्य मदत, अंतर्यामी आणि बाह्यात्कारी मदत आदिलशहाने करू नये. बाह्यात्कारी म्हणजे आता आदिलशहा काहीतरी सैन्य पुरवतोय संभाजी महाराजांना, घोडदळ पुरवतोय, पैसे पुरवतोय, ही बाह्यात्कारी मदत झाली. अंतर्यामी म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, हे अंतर्यामी म्हणजे गुपचूप केलेली मदत झाली. सो अशी कुठलीही मदत करू नये हे सगळ्यात मोठं कलम आपल्याला दिसून येतं. ज्यातनं संभाजी महाराजांनी काय पराक्रम केला होता या 4 वर्षात हे कळून येतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आदिलशहाच्या पदरी त्यावेळेला शर्जा खान नावाचा एक सरदार होता आणि तो फार पराक्रम करत होता. तो इतका पराक्रम करत होता की ह्या 6 मुद्द्यांमधला एक मुद्दा असा म्हणतो की शर्जा खानाला तुमच्या राज्यातनं हाकलून लाव. ओके,
हे सिमिलर आहे, हे तू लक्षात ठेव. मी आता बोलतो ते हीच तुला गोष्ट पुढे पण पुन्हा एकदा औरंगजेबाने केलेली दिसेल, पण तू कोणातरी दुसऱ्याबद्दल. सो लक्षात ठेव, आजच्याच एपिसोडमध्ये येणार आहे. सो असे सगळे मुद्दे पाठवले. आता आदिलशाह स्वतः लेकरू असला तरी त्याच्या बरोबरचे जे लोक होते ते मुत्सद्दी होते. सो त्यांनी या 6 मुद्द्यांना 10 मुद्दे पाठवले परत की आपण हे सगळं करूया, ठीक आहे, पण आमचे हे 10 मुद्दे हा ते तुम्ही बघा. वेगळंच निगोसिएशन आहे. आतापर्यंत सिद्दी मसूद आठवत असेल तुला, ज्या वेळेला सिद्दी जोहर हा पन्हाळगडावरती शिवाजी महाराजांवरती आला होता, त्याच्याबरोबर एक सिद्दी मसूद होता, त्याचा जावई. हा सिद्दी मसूद नंतर हबशी, तो विजापूरचा नंतर वजीर झाला होता, सर्वे सर्वा झाला होता. म्हणजे सिकंदर पातशाहाला हाताशी घेऊन करणारा कामं हा सिद्दी मसूद झाला होता. आणि मग तो यथेच्छ कंटाळला या सगळ्या राजकारणाला, कारण ही सतत चालूच होती, पठाण, दख्खन वगैरे वगैरे. मी आता जेवढं काही म्हटलं ती भांडणं अंतर्गत, औरंगजेब आलाय, त्याला इतका कंटाळा आला की तो एक दिवशी हे सगळं सोडून उधोनीला निघून गेला. सो आता शरजा खान मी जे म्हटलं तोच मुख्य राहिला आणि त्याच्यावर 1-2 अजून काही सरदार राहिले. सो या सगळ्या सरदारांनी मिळून हे 10 मुद्दे तयार केले. आता ते सगळे 10 मुद्दे मी सांगत नाही, पुन्हा एकदा त्यातले महत्वाचे मुद्दे सांगतो. की त्याने कसं म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला काय हवंय की मी संभाजी महाराजांना मदत तर नाही करायला पाहिजे आणि त्यांच्यावर हल्ला करायला पाहिजे ना. एक काम करा तुम्ही, दिलेर खानाने तुमच्या जो काही मुलूक घेतलेला आहे आमचा, तो तुम्ही मला प्लीज परत करा. तो मुलूक आणि त्याच्याशिवाय अजून काही माझ्या मुलकातला ऐवज जो तुम्ही घेतलाय तो मला परत करा. म्हणजे काय करेन मी, तर तो जो संभा आहे त्याच्यावर हल्ला करण्यासाठी मी हे पैसे वापरेन. ओके, म्हणजे इनडायरेक्टली असं सांगितलं की तुम्ही आधी हे करा, मग मी तुमची मदत करतो. ओके, म्हणजे थोडक्यात मला माझ्या गोष्टी मिळू देत, मग आपण हे करूया. शरजा खानाला हकलू म्हणता. शरजा खानाला जर मी हकललं आणि तो संभाजीकडे गेला तर प्रॉब्लेम होईल ना. मग तो त्याच्या बाजूने लढेल आणि तो शूर आहे. मग त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा की शरजा खानाला माफ करून टाका. तोंडाला पानं पुसण्याची कामं आदिलशाहीतले लोक करत होते. आणि एवढं न कळण्यात का औरंगजेब मूर्ख नव्हता, कारण पुढच्याही गोष्टी साधारण सगळ्या तशाच आहेत की तुम्ही माझा मुलूक परत द्या. एकदा संभाजी महाराजांशी तुमचं युद्ध झालं, ते युद्ध तुम्ही जिंकलात आणि तुमचं सख्य वगैरे झालं की त्याने घेतलेला मुलूक आहे ना माझा, तो मला माझा परत द्या. अशा ह्याने कसं त्याने सांगितलं होतं, सांगण्याचा प्रयत्न केला होता की काही करून मी काही करणार नाहीये, तुम्ही तुमच्याकडनं सुरुवात करा आधी द्यायच्या गोष्टींची, मला मदत केली, पैसा आला, सैन्य आलं की मग मी तुमची मदत करेन. सो औरंगजेबाला हे सगळं कळलं. हे सगळं म्हणजे अक्षरशः आपल्याला संदर्भांमध्ये उल्लेख दिसून येतो की हे सगळं फरमान घेऊन एक हत्ती गिफ्ट पाठवला होता आदिलशहाने आणि अंगठी का काहीतरी एक गिफ्ट पाठवलं होतं. औरंगजेब इतका चिडला की त्याने तो हत्ती परत पाठवला, अंगठी घेणार नाही सांगितली. आणि त्याला ती सगळी कलमं वाचून कळली की आपल्या तोंडाला पानं पुसण्याची कामं चाललीत. सो त्याने इथून आदिलशहाशी कुठल्याही प्रकारचे निगोसिएशन पूर्ण बंद केले. साधारण एप्रिल 1685 मध्ये, मार्च-एप्रिल 1685 पासनं आजमला औरंगजेबाने आदिलशहावरती हल्ला करायला पाठवून दिला. आणि इथून थोडक्यात निकराचं युद्ध आता आदिलशाहीवरती सुरू झालं. सो औरंगजेब हा स्वतः सोलापूरमध्ये राहिला आणि तिथून त्याने ही सगळी सूत्र हलवली, आजमला वगैरे पाठवून दिलं, सैन्य पाठवलं त्याच्याबरोबर, आणि मग विजापूरवरती वेगवेगळ्या दिशेने हल्ले व्हायला लागले. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसून येतात. आदिलशाहीचा जो संदर्भ आहे, ज्याला बसातीन सलातीन म्हणतात, त्याच्यामध्ये तो भले उत्तरकालीन असला तरी त्याच्यामध्ये आदिलशाहीचा सगळा इतिहास आपल्याला व्यवस्थित दिसून येतो. याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख येतो की संभाजी महाराजांनी आपलं सैन्य आदिलशाहीच्या मदतीसाठी पाठवलं. हो का? हो. आणि या वेळेला मुघलांच्या प्रदेशामध्ये लुटालूट करण्याचं काम हे संभाजी महाराजांच्या सैन्याने केलं. हा एक उल्लेख येतो. दुसरं म्हणजे स्पष्ट उल्लेख येतो की हंबीरराव मराठ्यांचे सरसेनापती हे मोठं सैन्य घेऊन आदिलशाहीला मदत करायला आले आणि त्यांनी मुघलांची रसद मारण्याची कामं केली. आणि मराठ्यांनी ही कामं इतकी जोरदार केली की पुढे औरंगजेबाच्या सैनिकांना, जे विजापूरवर हल्ला करायला आले होते, त्यांना आपलीच घोडी आणि उंट मारून खायला लागले. इतकी रसदेची कमतरता आली, काही खायला प्यायला मिळेना. सो आपल्याला ह्याच्यात पुन्हा एकदा दिसून येतं की संभाजी महाराजांनी इथे पुढाकार घेऊन यांचं पालकत्व सांभाळलंय की ज्या वेळेला मराठ्यांवरती हल्ला केला त्यावेळेला आदिलशहा आणि कुतुबशहाकडनं मदत आली नाही, पण आज आदिलशाहीवरती हल्ला केलाय तर त्यांना मदत करण्याचं काम अगदी सरसेनापतींनी स्वतःहून केलं. सो हा जो विचार आहे की तुम्ही सगळे दक्षिण पातशाह्या एकत्र येऊन मुघलांच्या विरुद्ध आपण एकत्र एक फळी उभारूया, स्टान्स घेऊया, हा विचार कुठून आणि का? हा विचाराचं मूळ मला तरी असं वाटतं की
तुला दक्षिण दिग्विजयाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज हे कुतुबशहाला जाऊन भेटले होते हे आठवत असेल. अबुल हसन हा शेवटचा कुतुबशहा, त्याला हैदराबाद भागानगरमध्ये जाऊन शिवाजी महाराज भेटले होते. बरोबर. त्यावेळेला पुन्हा एकदा मी त्या पत्राचा उल्लेख करतो की तिथून शिवाजी महाराजांनी मुधोळच्या मालोजी घोरपडे म्हणजे बाजी घोरपडे जे होते, जे शिवाजी महाराजांचे शहाजी महाराजांचे कट्टर शत्रू, पण ते शत्रू असूनही त्यांच्या मुलाला मालोजी घोरपडेंना शिवाजी महाराजांनी एक खूप मोठं पत्र लिहिलंय. आणि त्यातले मुद्दे वाचले ना की आपल्याला कळून येतं की ह्या विचाराचा, या विचारशैलीचा उगम कुठे आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज स्पष्ट लिहितात की दक्षिणेची पातशाही दक्षिणीयांचे हाती राहावे ते करावे. म्हणजे आपण दख्खनमध्ये जे लोक राहतोय त्यांची पातशाही, त्यांची जी ही आपापल्या वेगवेगळ्या असतील पण त्या आपल्याच हातात राहावेत हे आपण करावं. हे त्यांनी दोन अर्थाने म्हटलं होतं. एक तर हे नक्कीच की त्यावेळेला बेहलोल खान सिकंदर आदिलशहाला आपल्या हातात घेऊन काम चालवत होता. बेहलोल खान हा उत्तरेतला पठाण. सो पठाणाच्या हाती जर हे राज्य गेलं तर तो दक्षिणीयांची एक एक कुळं खोडून काढेल आणि तुम्हालाही मारेल घोरपडे, त्याच्यामुळे तुम्ही इकडे या, भागानगरमध्ये या, असं करून महाराष्ट्रांना सांगत होते. पण त्यावेळेला थोडक्यात हे दिसतं की मुघल हा आपला संयुक्तिक शत्रू आहे, आपल्या तिघांचाही. ही गोष्ट तिथून सुरू झाली. वा. आणि सॉरी म्हणजे मला म्हणायचं की महाराजांनी तो जो विचार एवढ्या वर्षांपूर्वी जो होता तो पुढे सुद्धा तो चालू राहिला. संभाजी महाराजांनी ते करून दाखवले. शब्द जे होते ते ऍक्च्युली त्यांना मदत दाखवले. आणि ह्याचा पुन्हा एकदा संदर्भ आहे. कुतुबशहाने सिकंदर आदिलशहाला, कुतुबशहा म्हणजे शेवटचा कुतुबशहा अबुल हसन, याने, त्याला तानाशहाही म्हटलं जायचं, याने सिकंदर आदिलशहाला, सिकंदर आदिलशहा बाळ ना, लहानच, त्याला एक पत्र लिहिलंय औरंगजेबाने त्याच्यावर हल्ला केल्यानंतर. आणि ते पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसून येतात. सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला दिसून येते ते म्हणजे ह्या पत्रात संभाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती संभाजी महाराज पातशहा असा करण्यात आला. म्हणजे त्यांच्या साईडनं रिस्पेक्ट दाखवलाय तो. एक्झॅक्टली. म्हणजे जिथे शिवाजी महाराजांचा उल्लेख सिवा, बंडखोर, संभा, बंडखोराचा पोरगा असं केलं जायचं, तिथे छत्रपती संभाजी महाराज पातशहा असा उल्लेख पहिल्यांदा आपल्याला कुतुबशहाने आदिलशहाला दिलेल्या पत्रात केलेला दिसतो. बरोबर. मी तुला पत्र लिहित असेल आणि मी म्हटलं की राजे विराज राजे भोसले, तर ठीक आहे, ते तुलाच लिहितो मी पत्र. पण मी कुणाला तरी भलत्याला पत्र लिहिताना लिहिलं की राजे विराज राजे भोसले पातशहा, तर त्यात रिस्पेक्ट आहे ना, तर कळतं की मी खरोखरच तुला रिस्पेक्ट देतो. सो हे जे पत्र आहे ते आपल्याला उपलब्ध आहे. ते सगळं पत्र आपण स्क्रीनवर देऊया. ज्यांना वाचायचं असेल ते स्क्रीन पॉज करून ते पत्र वाचू शकतात. खूप सुंदर पत्र आहे ते सुद्धा. त्या पत्रामधनं कुतुबशहा जो आहे तो सगळे डिटेल्स सांगतो आणि त्यातनं आपल्याला संभाजी महाराजांचं महत्त्व कळून येतं. सो कुतुबशहा जो आहे तो सुरुवातीला म्हणतो की आपल्यावरती जलालुद्दीन अकबराने राज्य केलं, औरंगजेबाने केलं असं म्हणत नाही. तो अकबराने केलं. औरंगजेबाचा वकील हा मला आत्ता येऊन भेटला आणि तो मला म्हणाला की आम्ही संभाजी विरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे. तुम्ही म्हणजे कुतुबशहाने जर आम्हाला सैन्य आणि रसद पुरवली तर बरं, नाही तर तुमच्या विरुद्ध आम्ही युद्ध पुकारू. म्हणजे तुला दिसेल की वकील पण किती अग्रेसिव्ह आहे. बरोबर. ओके. वकील जनरली गोड बोले असतात, पण तो सांगतोय डायरेक्ट युद्धाची भाषा, आम्हाला मदत करा नाहीतर तुमच्या ऍक्शन घेऊ. सो कुतुबशहा त्या पत्रामध्ये म्हणतो की आम्ही औरंगजेबाला हे सांगितलं की दक्षिणची पातशाही आणि आमची पातशाही काही वेगळी नाही. तुम्ही त्यांच्यावर हल्ला केला तर तो आमच्यावरच हल्ला केल्यासारखा आहे. बापरे. म्हणजे ह्यातून आपल्याला दक्षिणेची पातशाही दक्षिणीयांचे हाती राहावे ते करावे हे एक अस्पष्ट दिसून येते जे तो म्हणतोय त्यातनं. पुढे पुढे अजून तो जो म्हणेल त्यातनं ह्या गोष्टी क्लिअर कळायला लागतील. याच्यानंतर तो म्हणतो की छत्रपती संभाजी महाराज पातशहा यांच्याकडे तुमचा हेजीब पाठवा. हेजीब म्हणजे वकील. सो सिकंदर आदिलशहा तुझा हेजीब पाठव छत्रपती संभाजी महाराज पातशहांकडे, त्यांच्याकडनं घोडदळ आणि मदत मागून घे, ते तुला नक्की मदत करतील. म्हणजे यातून छत्रपती संभाजी महाराज हे तुला मदत करणार आहेत हे कुतुबशहा आदिलशहाला डायरेक्ट सांगतोय. म्हणजे एवढा विश्वास एका परक्या सुलतानाला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आहे. हो ना, खरंच आहे. ओके. हे म्हणजे असं झालं की तुझा अतिशय जवळचा जर कोणी मित्र असेल, ऑन बिहाफ ऑफ यू तू त्याला सांगतोय की अरे तो आता तुला मदत करेल किंवा तू ये. बरोबर बरोबर सांगितलंस तू. आणि त्याच्यामुळे हे कुतुबशहाच डायरेक्ट सांगतोय रादर दॅन संभाजी महाराजांनी स्वतः सांगायच्या ऐवजी. आणि ह्याच्यानंतर कुतुबशहा म्हणतो की मी सैन्य घेऊन येतो, संभाजी महाराजही सैन्य घेऊन येतील,
तूही सैन्य घेऊन तयार राहा, आपण तिघे मिळून मोगलाई जिंकू. जिंकू. जिंकू असा अक्षरशः ते वाक्य त्याने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. सो ह्याच्यातनं कळून येतं की आपण तिघे समर्थ आहोत ही गोष्ट जिंकायला. हा विश्वास कुतुबशहाला होता आणि कुतुबशहाने हा विश्वास संभाजी महाराजांबद्दल सुद्धा दाखवला होता. दक्षिणची पातशाही आपल्या सर्वांनीच राखली पाहिजे. हे भले वेगळ्या भाषेत म्हटलं असलं तरी तुला यू विल गेट दी आयडिया की ही शिवाजी महाराजांचे शब्द आहेत. शब्द आहेत. यस, लिहितंय कोणीतरी वेगळं. सो यातनं आपल्याला दिसून येतं की कुतुबशहाने सगळ्यांनी एकत्र येऊन या परकीय औरंगजेबाच्या विरुद्ध आपण काहीतरी करायला हवं हे म्हटलंय. म्हणजे क्लिअरली इथे दिसून येतं की दक्षिण दिग्विजय स्वारीचा एक सक्सेस हो. वॉज की कुतुबशहा आणि मराठे हे एक मैत्रीचे संबंध झाले होते, अगदी. शत्रुत्व नव्हतं. हो. मग आता पुढे काय झालं? आता हे पत्र लिहिल्यानंतर त्याचा आदिलशहावर काही फरक पडला? हो. सो आदिलशहावर फरक पडला आणि आपण पाहिलं की हंबीरराव आदिलशहाला मदत करायला आले. म्हणजे अर्थातच त्यांचा काहीतरी पत्रव्यवहार झाला असावा आणि ज्याच्यातनं संभाजी महाराजांनी आपल्याकडनं मराठे मदतीसाठी पाठवले. इथे मराठे मदत करत असताना आदिलशहावरती, कारण शेवटी औरंगजेबाचं संकट हे खूप मोठं होतं आणि तुमच्याकडे जर निष्ठावंत नसतील, तुमचं घरच आतून पोखरलं जात असेल, तुमच्याकडे हिंदवी स्वराज्याला जसे निष्ठावंत लाभले तसे लाभले नसतील तर तुमचं सर्व्हायव्हल कठीण आहे, अस्तित्व धोक्यात आहे. तसंच सिकंदर आदिलशहाचं हळूहळू व्हायला लागलं. सो त्याने अजून एक मार्ग अवलंबायचा पाहिला. औरंगजेबाला जिंदा पीर, धर्मनिष्ठ वगैरे होता ना तो. कुराणामध्ये ना किमान 2 ठिकाणी लिहिलेलं आहे विराज, मुसलमानांनी मुसलमानांवर आक्रमण करू नयेत. किमान 2 ठिकाणी मी तरी वाचलंय, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. थोडक्यात त्यांचं कुराणामध्ये असं म्हणणं आहे की मुसलमानाने मुसलमानावर शस्त्र धरलं तर त्याला जहन्नुम मध्ये पाठवेल अल्लाह. असं आपल्याला म्हणजे हे दिसून येते जे काय आहे ते. ह्याच्याशिवाय हदीस जी आहे म्हणजे मोहम्मद पैगंबरांच्या आठवणी, त्याला हदीस असं म्हटलं जातं. त्या आठवणींमध्ये सुद्धा एका ठिकाणी मोहम्मद पैगंबर स्वतः म्हणालेले आहेत की जर 2 मुसलमान हे एकमेकांशी युद्ध करत असतील, भांडण करत असतील, जीव घ्यायला आले असतील एकमेकांचा, तर ते दोघेही जहन्नुम मध्ये जातील. मग प्रश्न असा विचारला की मारणारा जाईल का मेलेला जाईल? त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलं की दोघंही जातील, कारण जो मेलेला आहे त्याला जर चान्स मिळाला असता तर त्यानेही मारणाऱ्याला मारलंच असतं. सो हा विचारच, मुसलमानांनी मुसलमानावर शस्त्र धरणं, हा विचारच कुराणामध्ये हदीसमध्ये आपल्याला दिसून येतो की हा चुकीचा आहे. हे कॉन्सेप्ट आजच्या या करंट जिओ पॉलिटिक्स मध्ये ऍप्लिकेबल आहे का? ही त्याही काळाच्या जिओ पॉलिटिक्समध्ये ऍप्लिकेबल नव्हती आणि ते आपल्याला औरंगजेबाच्या वर्तनातनं स्पष्टपणे दिसून येते. पण आदिलशहाकडचे कुराणाचे विद्वान, धर्म संस्थेचे विद्वान, ह्यांना असं वाटलं की वी गॉट अ पॉइंट आणि आपण औरंगजेबाला ह्या मुद्द्यावरती त्याला त्याचा विचार बदल करायला लावू, कारण औरंगजेब म्हणजे धर्मनिष्ठ, औरंगजेब म्हणजे जिंदा पीर, गाझी, त्याला आपण समजावू. तर त्यांना वाटलं आपण लई शाणे. ते गेले भेटायला औरंगजेबाला. आता धर्मावरती चर्चा करायची तर औरंगजेब वॉज ऑलवेज रेडी की या आपण चर्चा करूया. औरंगजेबाने पण आपले सगळे विद्वान बोलवले आणि मग ह्यांनी हा सगळा मुद्दा मांडला. हे पुन्हा आपल्याला बसातीन नुसलातीनमध्ये दिसून येतं की ही सगळी चर्चा कशी झाली. त्यांनी आधी खूप स्तुती केली, सिकंदर आदिलशहा म्हणजे किती तो न्यायी माणूस आहे, त्याच्याकडे एकही निर्णय कुराणाच्या बाहेरचा दिलाच जात नाही, तो धर्मावर चालतो, त्याने मशिदी बांधल्या आहेत, पाठशाळा बांधल्या आहेत, तो इतका दानशूर आहे, त्याच्याकडे सगळे त्याची जी प्रजा आहे ती खुश आहे. असं सगळं असताना तुम्ही आमच्यावरती जुलमाने हल्ला करताय आणि आमच्या राज्यातल्या मुसलमानांना खायला प्यायलाही मिळत नाही. थोडक्यात कुराणाचा हा संदर्भ की अरे मुसलमानांनी मुसलमानावर हल्ला करणं किती चुकीचं आहे, तर तुम्ही हे धर्माविरुद्ध काम पातशहा आलमगीर औरंगजेब करतायतच कसं? स्टँडर्ड्स काय तुमचे सेट करा जरा. हा, असं त्यांनी पूर्ण छान मांडलं. आता औरंगजेब हे बेरकी प्रकरण आहे. सो त्याला जेव्हा जेव्हा जमणार होतं त्या वेळेला त्याने इस्लामला मी फॉलो करतोय असं दाखवून त्या वेळेला गाझी आणि मोठी मोठी नावं जिंदा पीर वगैरे मिळवून घेतली. ज्या वेळेला त्याच्या राजनैतिक महत्वाकांक्षेच्या आड इस्लाम आला त्या वेळेला त्याने बासनात गुंडाळून इस्लामला ठेवून दिलं. ओके, सो त्याच्या उत्तरावरनच तुला कळून येईल आणि त्याच्या उत्तरातनं संभाजी महाराजांचं महत्व पुन्हा कळून येईल. म्हणून आपण हा मुद्दा सांगतोय. सो औरंगजेब म्हणाला की तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, टू द पॉइंट, स्पॉट ऑन, बरोबर म्हणताय तुम्ही. हा, बट प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही म्हणताय की कुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की जर कुठल्या हिंदूंवर तुम्ही हल्ला केलात आणि अशा वेळेला हल्ला करत असताना तुम्हाला समजा एखाद्या मुसलमानाची अजान, प्रार्थना, नमाज ऐकू आली तर त्या मुसलमानाला तुम्ही लुबाडू नये आणि आम्ही ते करतोय. म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की त्याचं नाही करायला पाहिजे.
पण संभा हा जो मनुष्य आहे तो समजा आपल्याला उद्या पाक मक्कामध्येही मिळाला तरी त्याला तिथे मारावा असा मनुष्य येतो. ठीक आहे, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शत्रूच्या शिव्या आपल्यासाठी ओव्या आहेत. औरंगजेबाला काहीही करता येत नाहीये ते त्याच्या शब्दातनं दिसतंय की तो जर मिळाला, अर्थात त्याने पुढे हे कृतीने करून दाखवलं. त्याची कारणं वेगळी होती, संभाजी महाराज कसे सापडले वगैरे तो भाग निराळा आहे, पण त्याच्या मनातल्या इच्छा त्याने बोलून दाखवल्या की तो कुठेही मिळाला तरी त्याला ठार मारावं असाच तो मनुष्य आहे. दिल्लीपर्यंत ह्या माणसाच्या तक्रारी आम्हाला येऊन मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा कीर्ती संभाजी महाराजांची ओव्या तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. इथे यायचा आमचा उद्देश तुमचा प्रदेश घेणं नाही. काय काय बोलता तुम्ही, प्रदेश विदेश, एवढ्या आलमगीर औरंगजेबाला एवढा छोटासा आदिलशहाचा प्रदेश प्रदेश वगैरे घेणं आमचा अजिबातच उद्देश नाही. आमचा उद्देश आहे या संभाला शिक्षा देणं. एक काम करा तुम्ही, हा संभा तुमच्या आश्रयाला आलाय, जसं काय संभाजी महाराज तिथे लपूनच बसलेत त्या आदिलशहाच्या सिंहासनाच्या मागे, तर तुम्ही त्याला आमच्या हवाली करा. एकदा तुम्ही त्याच्या हवाली केलं की आम्ही उद्या दिल्लीला निघून जाऊ. पुन्हा एकदा औरंगजेबाचं काय, तर मी धर्मानुसार वागतोय. ओके, इस्लामने जे सांगितलंय त्यानुसार कोणीतरी असा काफिर मनुष्य की जो इथे तुम्हाला त्रास देतोय त्या माणसाला त्रास देण्यापासून वंचित करून त्याला शिक्षा देण्यासाठी मी इतक्या लांब आलेलो आहे, धर्म सांभाळण्यासाठी. आणि ह्याच्याशिवाय दुसरं काय, तर जी गोष्ट शक्य नाही, मुळातच आदिलशहाच्या आश्रयाला संभाजी महाराज आलेले नाही, तर संभाजी महाराजांच्या आश्रयाला आदिलशाही आहे सध्या. पण तरी आदिलशहाला संभाजी महाराजांना त्याच्या हवाली करणं अजिबातच शक्य नाही. जे हातातच नाही त्याला कसं तू नाहीच आहे ते काय कसं देणार, बरोबर? मग ते तुला जमत नाही तर मला हल्ला करायला हवा ना. म्हणजे मी हल्ला का केला, काय म्हणजे धूर्त आणि लेखणी का असेल ना. सो बसातीन दुसलातीनचा लेखक म्हणतो की यावरती आदिलशाहीकडनं आलेले विद्वान स्तब्ध झाले आणि मूग गिळून परत आले. हे म्हणजे एका कोर्टात एक लॉयर काहीतरी म्हणतो, मग दुसरा लॉयर, डिफेन्स लॉयर कसा परत ते त्याला उत्तर देतो, तसं झालं हे पत्रव्यवहार झालेलं आहे अक्षरशः. सो हा शेवटचा उपाय होता. याच्यानंतर मग आदिलशाही काही हातात मिळत नाही. वर्ष झालं किती, मी म्हटलं मार्च 1685 पासून आजम जो येऊन बसला तो त्याला पुढच्या वर्षी 1686 पर्यंत काही मिळेना आदिलशाही. सो मग एप्रिल 1686ला स्वतः आलमगीर पातशहा हे एक रसूलपूर नावाचं एक शहर आहे, तिथे विजापूरच्या जवळ येऊन तो राहिला. आणि मग तिथून तो पूर्ण त्याचं नेतृत्व करायला लागला की आता विजापूरवर कसे हल्ले करायला पाहिजेत. थोडे अजून काही निगोसिएशन झाले, बट इट डिडंट वर्कआउट. आणि मग अखेर सिकंदर पातशहाला कळलं की आता आपल्याला काही झेपण्यासारखं नाही आहे, सो त्याने सरेंडर केलं. आणि इथून आदिलशाही जी होती, सिकंदर आदिलशहाचा सिकंदर खान झाला. ओके, कारण आता आदिलशहा वगैरे बादशाह नाही राहिला नाही. त्याला औरंगजेबाने मानाने वगैर वागवलं आणि त्याला एक त्याच्याच तंबूच्या बाजूला एक तंबू ठोकून दिला. आणि त्याच्यामध्ये पुढे सिकंदर आदिलशहा हा 1686 ला सप्टेंबरमध्ये त्याने सरेंडर केलं. त्याच्या पुढे 14 वर्ष 1700 पर्यंत जिवंत होता. बसातीन मुसलातीनमध्ये पुन्हा एकदा असं सांगतात की 1700 मध्ये शेवटी ज्यावेळेला सिकंदर आदिलशहाला आता पाळणं कठीण झालं आणि त्याचा काय आता उपयोगही नाही हे कळलं औरंगजेबाला, त्यावेळेला त्याने एक विषारी खरबूज देऊन आदिल खानाला मारलं. 15 वर्ष तुम्ही त्याला शेजारी ठेवलं आणि एक विषारी फळ देऊन मारून टाकलं. सो एक पुन्हा एकदा औरंगजेबाकडे बघून मला असं कधी कधी वाटतं की किती लोकांचे दग्याने खून या माणसाच्या हातावरती आहेत. खरंच रे. आणि त्याला रात्री झोप कशी लागत असेल. पण आय थिंक दॅट्स औरंगजेब. आणि हे झाल्यानंतर हळूहळू औरंगजेब जो होता तो कुतुबशाहीकडे वळला. अरे सुयोग, मगाशी तू एक सर्जा खान अशा एका शूर लढवय्याचा तू उल्लेख केला होता. आणि त्याच्या औरंगजेबाच्या पत्रामध्ये सुद्धा लिहिलं होतं की ह्यांना आवरा. तर हे युद्ध चालू असताना सर्जा खानचा काय रोल होता? सो हा जो सर्जा खान होता हा नक्कीच खूप महत्वाचा होता आदिलशहासाठी. कारण आता त्याच्यावरती सगळी आदिलशहाची भिस्त होती. म्हणूनच आदिलशहा ज्याला ती 10 कलमं जी सांगितली त्याच्यामध्ये सर्जा खानाचं कुटुंब परत पाठवा, त्याची जहागिरी त्याला परत द्या वगैरे वगैरे असं औरंगजेबाला तोंडाला पानं पुसायची कामं आदिलशहाने केली होती. हा जो सर्जा खान होता हा शेवटी आदिलशाही संपल्यानंतर औरंगजेबाच्या हातात मिळाला. पण आता औरंगजेबाला तो किती शूर आहे ते माहिती होतं. त्यामुळे औरंगजेबाने त्याला रुस्तुम खान अशी पदवी दिली आणि आपल्या सैन्यामध्ये घेतलं. ज्या रुस्तुम खानने, सर्जा खानाने औरंगजेबाला रडवलं, कारण जे 1-1.5 वर्ष आपण मधलं म्हटलं मार्च
1685 पासून ते सप्टेंबर 1686 ला हे युद्ध संपेपर्यंत शर्जा खानाने मुघलांच्या सैन्याला खूप रडवलंय, ज्याच्यामुळे औरंगजेब प्रचंड चिडला होता शर्जा खानावरती. पण आता तो त्याच्या बाजूने आला होता. सो अशा शर्जा खानाला पुढे जाऊन संताजी घोरपडेंनी धडा शिकवलाय. बर. सो खाफी खानाने स्पष्ट लिहिलेलं आहे की जो रुस्तुम खान म्हणजे स्वतःला वाघ समजत होता, कारण तो होताच ना, आदिलशाहीची अख्खी भिस्त होती, अशा रुस्तुम खानाने म्हणजे शर्जा खानाने ज्यावेळेला संताजी घोरपडेंवरती साताऱ्याजवळ हल्ला केला, त्यावेळेला या संताने रुस्तुम खानला फक्तच हरवलं नाही, शर्जा खानाला पकडलं सुद्धा आणि जबर खंडणी देऊन त्याला सोडवलं. म्हणजे हा आपण असं जर सर्जा खान वाघ तर वाघांचा वाघ येस, म्हणजे आपले संताजी घोरपडे. घोरपडे. सो संताजी घोरपडेंचं पुन्हा एकदा आपल्याला यातनं एक वेगळेपण दिसून येतं. गब्बर शेर. येस. तर आता आपण कन्क्लूड करूया की आदिलशाही संपली, शेवटचं त्यांचे शहा संपले आणि आता हे मुघली एक परिसर झालेला आहे तो. मग आता पुढची शाही म्हणजे पातशाही म्हणजे कुतुबशाही. आणि कुतुबशाहीच्या नापा मगाशी आता बोललो की मराठ्यांचं त्यांचे एक मैत्रीचे संबंध होते. सो आय एम प्रिटी शुअर की आता आदिलशाह संपल्यानंतर औरंगजेबनी आता सर्व लक्ष कुतुबशहाकडे, आणि आपण दक्षिण दिग्विजयमध्ये कुतुबशाहीबद्दल थोडं बोललो होतो, पण आता आपल्या काही व्ह्युअर्ससाठी जरा एकदा एक शॉर्ट रिकॅप देऊ शकशील का की कुतुबशाहीबद्दल थोडंसं बॅकग्राऊंड? नक्कीच. कुतुबशाहीचा एक उगमाची जी गोष्ट आहे ती आदिलशहासारखी काही इंटरेस्टिंग फारशी नाही आहे. गुलशन इब्राहिमीमध्ये फरिश्त्याने लिहिलेलं आहे की कुतुबशहाचा जो मूळ होता, कुली सुलतान असं त्याचं नाव होतं, कुली कुतुबशहा सुलतान, त्याचा जो उगम आहे तो इराणमध्ये, पर्शियामध्ये आहे. इराणचा जो शहा होता, तिकडचा जो सुलतान होता, त्याचा नातू म्हणजे हा कुली कुतुबशहा, असं त्याने त्याच्यात लिहिलंय. वरती म्हणजे मी का फरिश्त्याला अतिशय उत्तम इतिहासकार म्हणतो, कारण त्याने लिहिलंय की हे मला तिथल्या लोकांनी सांगितलं, पण मला एकही पुरावा मिळालेला नाही. पुराव्यांवर जाणारा हा इतिहासकार. हा, सो त्याने संदर्भ मिळालेला नाही असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि ही गोष्ट मला कळलेली. हा कुली कुतुबशहा जो होता त्याने 33 का 35 वर्ष राज्य केलं. तो सगळ्यात शेवटचा झालेला सुलतान आहे. हे सगळे बहमनी सुलतानांपासून फुटून झालेले, बहमनींचे जे मुख्य सरदार होते त्यांच्यापासून फुटून झालेले हे सगळे सुलतान आहेत. सो सगळ्यात शेवटला म्हणजे 1515 मध्ये कुतुबशाही सुरू झाली आणि तेव्हा हा कुली कुतुबशहा हा पहिला कुतुबशहा म्हणून तिथे गादीवरती बसला. त्याचंही राज्य त्याच्या मुलानेच 35, तो मुलगा 35 वर्ष वाट बघत होता, बाप आत्ता मरतोय का नंतर मरतोय. त्याने सुद्धा आपल्या एका गुलामाला उकसवलं की माझ्या बापाला मार, म्हणजे मग मी पातशाह होईन, मी पुढचा सुलतान होईन वगैरे वगैरे. त्या गुलामाने हल्ला करून त्याला मारून टाकलं 35 वर्ष राज्य केल्यानंतर. आणि मग जसा तो परत आला तसं हा होणाऱ्या कुतुबशहाने पहिले त्या गुलामाला मारलं. हो का? नो लूज एंड्स. कळलं नाही पाहिजे की मीच माझ्या बापाला मारायला सांगितलं होतं, आणि मग तो पुढचा कुतुबशहा झाला. किती कॉमन पॅटर्न आहे ना सगळ्या शाळांमध्ये. अगदी, म्हणजे हेच औरंगजेबानेही गेलेलं दिसतं ना, की ह्याच्यात आणि औरंगजेबामध्ये एकदम साम्य आहे. ही सगळी गोष्ट आपल्याला स्टोरी ऑफ द मोगरमध्ये दिसून येते. ज्या चेल्हा नावाच्या गुलामाने औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिको याला स्वतःच्या हाताने खंजिराने त्याचा गळा चिरला भेंडीसारखा, मनुची म्हणतो ह्या गुलामाला सुद्धा नंतर दरबारामध्ये औरंगजेबाने मरवलं. बघा. सो ही साधारण तुला सिमिलॅरिटी दिसून येईल की कसं एकदा कुणाचे तरी खून घडवून आणायचे आणि मग ज्यांनी केले त्यांनाही संपवायचं, की नो लूज एंड्स. सो अशा प्रकाराने कुतुबशाही सुरू झाली. आणि कुतुबशहाचा हा ॲक्च्युली अबुल हसन आहे, ह्याची गोष्ट थोडी इंटरेस्टिंग आहे. हा अबुल हसन हा ह्याच्या आधीचा जो कुतुबशहा झाला, पुन्हा एकदा कुतुबशहा ही पदवी आहे, ते काही नाव नाही. कुतुबुल मुल्क अशी पदवी या कुली खानाला मिळाली होती. तिथून हे नाव आलं की ते कुतबशहा म्हणजे कुतुबशहा असे सगळे झाले. सो शेवटचा कुतुबशहा अबुल हसन ह्याच्या आधीचा जो कुतुबशहा होता त्याचं नाव अब्दुल्ला होतं. ह्याला 3 मुली होत्या, त्याला मुलगा झालाच नाही. त्यामुळे आता पुढचा वारस कोण ह्याचा त्याचा ज्याला विचार सुरू झाला, त्यावेळेला त्याने त्याच्या सगळ्यात मोठ्या मुलीचं लग्न हे कुणाबरोबर लावलं असेल, औरंगजेबाचा सगळ्यात मोठा मुलगा मोहम्मद सुलतान त्याच्याशी लावलं. त्यावेळेला असा सुद्धा त्यांच्यामध्ये ठराव झाला होता की जर मला पुढे कोणी मुलगा झाला नाही तर मोहम्मद सुलतान जो आहे तोच कुतुबशाही घेईल. म्हणजे औरंगजेब खुश होता की चला आपल्याला कुतुबशाही काही करून मिळणार आहे. पण मग आता इथे झाली गंमत. ज्या वेळेला या सगळ्या शहाजहानच्या मुलांमध्ये यादवी सुरू झाली की मी बादशाह होणार, मी बादशाह होणार, आणि सगळेजण दिल्लीकडे निघाले, त्याला सगळ्यांनी एकमेकांना ती तलवारीची टोकं लावलेलीच होती. औरंगजेब असेल, मुराद बक्ष असेल, शाह शुजा असेल किंवा सगळ्यात मोठा दारा शिको असेल, हे चौघही पोरं एकमेकांना तलवारी दाखवून उभे होते.
यावेळेला औरंगजेबाचा हा जो मुलगा मोहम्मद सुलतान, ज्याचं लग्न कुतुबशहाच्या मुलीशी झालं होतं, हा आपला काका शाह शुजा ह्याच्या बोलण्यात आला ओ आणि तो आपल्या काकाला मदत करायला निघून गेला. बर. याच्यानंतर जेव्हा मोहम्मद सुलतान पकडला गेला, औरंगजेबाचा सगळ्यात मोठा मुलगा, हो. त्यावेळेला औरंगजेबाने त्याला तुरुंगात ठेवलं आणि पुढे तो तुरुंगातच मेला. बर. नोईंग औरंगजेब, त्याचा मुलगा कसा मेला असेल ह्याचा मी फक्त तर्कच करू शकतो. आपण तिथेच सोडून देऊया आणि माझ्या मते व्ह्युअर्सना सुद्धा त्यांच्या इमॅजिनेशन्स करू द्याव्यात की औरंगजेबाचा मुलगा त्याच्या तुरुंगामध्ये कसा मेला असेल. हम्म. सो तो प्रश्नच संपला. म्हणजे कुठलं थोडक्यात फळ असेल मी विचार करतोय. ह्यावेळी कुठलं फळ असेल किंवा काय फुल काय असेल. असेल एक्झॅक्टली. हो. सो काय कसं झालं असेल ते माहित नाही, पण संपला तो. सो थोडक्यात कुतुबशाही आता औरंगजेबाला सहजासहजी मिळणार नव्हती, कारण ज्याला मिळणार होती तोच मेला ना. इकडे काय झालं की कुतुबशहाची दुसरी जी मुलगी होती त्या मुलीचं लग्न त्याने साध्या कोणत्यातरी अमीराशी, सरदाराशी वगैरे करून दिला. तिसऱ्या मुलीसाठी तो मुलगा शोधत होता आणि ती खूप लाडकी होती. या वेळेला त्याच्या वजिरांची नजर ही या अबुल हसनवर पडली. हम्म. हा अबुल हसन ह्याचे वडील अरबी होते आणि ते इतके सामान्य काम करायचे की त्यांचं नाव सुद्धा इतिहासाला माहित नाही. इतक्या सामान्य पदवीवर होते. खुद्द अबुल हसन हा महिन्याला 10 ते 15 होन कमवायचा, विच इज गुड बॅड. विच इज व्हेरी व्हेरी लो. ओके. ते कसं लो हे पण मी कंपॅरिझनने सांगतो. त्याची तुलना मी आजच्या पैशांशी करत नाही. एक 5 मिनिटं थांबलास तर तुला कळून येईल की 15 होन हे कमी का होते. सो 15 होन महिन्याला इतकंच कमवायचे. आणि कुतुबशाहीवरती वासी बेंद्रेंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अगदीच वाईट हलाखीच्या अवस्थेत जो अबुल हसन आहे तो जगायचा. या वजिरांची नजर पडली, त्यांना त्याचे काहीतरी गुण आवडले आणि मग वजिरांनी अब्दुल्ला कुतुबशहाला सांगितलं की हा मुलगा तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. आणि मग त्या मुलीशी त्याचं लग्न झालं. ह्या मुलीशी लग्न लावत असताना या वजिरांच्या हाताखाली जे महत्वाचे कारकून म्हणून काम करायचे त्यांचं नाव होतं मादण्णा आणि आकण्णा. थोड्याच वेळात आपल्याला ह्यांचं महत्व सुद्धा कळून येईल. सो अशा रीतीने अबुल हसन जो होता तो त्याचा जावई झाला आणि आता असं ठरलं की अबुल हसन जो आहे तोच त्याचा वंशज आणि तोच पुढचा कुतुबशहा होईल. पुढे अबुल हसन हा ज्यावेळेला कुतुबशहा झाला त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या जुन्या गोष्टींची आठवण ठेवली. त्याने त्या वजिरांना तर बढती दिलीच, त्यांच्याबरोबर जे मादण्णा आणि आकण्णा होते त्यांना सुद्धा तो वर घेऊन आला. हे मादण्णा आणि आकण्णा हे त्यावेळेला 100 होन महिना कमवत असत. हे मादण्णा आणि आकण्णा ह्यांची सुद्धा बॅकग्राऊंड पुन्हा एकदा कुतुबशाहीच्या पुस्तकामध्ये वासी बेंद्रेने दिलेली आहे. त्यांनी सांगितले की हे अतिशय सामान्य कारकुनाचे पुत्र होते. बरोबर. खरडे घाशी करणाऱ्या भानुपंत नावाच्या माणसाचे हे पुत्र होते दोघं जण. त्यांना अजून 2 भाऊही होते. आकण्णा हा सगळ्यात मोठा, मग मादण्णा, त्याच्यानंतर विसण्णा आणि शेवटचा मूर्त्युंजय किंवा मृत्युंजय. त्याचं नाव मृत्युंजय असावं असं मला वाटतंय. वासी बेंद्रेने ते मृत्युंजय असं लिहिलेलं आहे. असे 14 जण होते, पण यातले आकण्णा आणि मादण्णा हेच नावारूपाला आले. त्यात मादण्णा हा फार चतुर. भले तो थोडा धाकटा होता आकण्णाहून, पण तरी तो चतुर होता आणि आपल्या कर्तृत्वाने हे हळूहळू पायऱ्या वर चढून अखेर वजिराच्या पोस्ट पर्यंत पोहोचले. सो कुतुबशहासाठी, अबुल हसनसाठी महत्वाची लोक ही मादण्णा आणि आकण्णा होती. 100 होन वर्षाला हे कमवायचे. तिथून जेव्हा त्यांची परिस्थिती चांगली झाली त्यावेळेला मादण्णा हे 75,000 होन वर्षाला कमवायचे. बापरे. सो इतकी पायरी ते हळूहळू चढत वरपर्यंत पोहोचले. 75,000. हो. सो हा आकडा सुद्धा आपल्याला संदर्भांमध्ये दिसून येतो. आणि मग जसे त्यांना चांगले दिवस आले तसं त्यांनी काशीला दानधर्म करणं, खुद्द भागानगरमध्ये एक शंकराचं मंदिर बांधणं, तलाव बांधणं, अशी बरीच धर्मोदयाची सुद्धा कामं केली. रामेश्वराला सुद्धा त्यांनी देणग्या वगैरे दिलेल्या आहेत. असं सगळं अबुल हसनचं अतिशय चांगलं चाललं होतं. या मादण्णांमुळे शिवाजी महाराज आणि कुतुबशहा यांची भेट घडली, जे आपण दक्षिण दिग्विजयामध्ये पाहिली. तो प्रसंग मला खूप सांगायला आवडेल. सभासद बखर ह्याच्यामध्ये सभासद म्हणतात की प्रल्हाद पंत निराजी हे वकील म्हणून भागानगरला कुतुबशहाकडे होते. त्यांनी ज्यावेळेला ही कल्पना सांगितली मादण्णा पंतांना आणि कुतुबशहाला, त्याला कुतुबशहा म्हणतो की अफजल खानाला मारलं तसं झालं तर शिवाजी महाराजांना भेटेल कोण? जशी बोटं छाटली शाहिस्ते खानाची तसं काही केलं तर माझी बोट. हो ना. आग्र्याला जाऊन आलमगीराला जो पराक्रम दाखवला तसा काही केला तर. म्हणजे थोडक्यात कुतुबशहाची अशी समजत होती की शिवाजी महाराज ही पोटं आणि बोटं छाटतच फिरतात. पोटं आणि बोटं एवढंच त्याला वाटलं होतं. पण ते पुढे प्रल्हाद पंतांनी ते सगळं कन्व्हिन्स केलं. मादण्णा पंतांनी शपथक्रिया विधी वगैरे केले आणि मग ती सगळी भेट झाली.
पण थोडक्यात या भेटीसाठी मादण्णापंत आणि प्रल्हादपंत हे जबाबदार होते महत्वाची लोक होती. आणि त्या प्रकारे त्या भेटीचं महत्व आपण आता पाहिलंच. सो या कुतुबशहाने ज्या वेळेला आदिलशहावरती औरंगजेबाने हल्ला केला होता त्यावेळेला एक पत्र त्याच्या वकिलांना पाठवलं होतं जे औरंगजेबाच्या दरबारात होते. औरंगजेबाला वकिलांचा कुतुबशहाचा संशय आला होता, त्याच्यामुळे त्यांना पकडलं होतं, त्याच्यामुळे त्याला ही सगळी पत्रही मिळाली. ह्या पत्रामध्ये कुतुबशहा सांगतो की बादशहाबद्दल मला खूप आदर आहे आणि मी आतापर्यंत तसाच करत आलो, पण सिकंदर आदिलशहा हा अनाथ आणि दुबळा, लहान ना पोरते, अनाथ म्हणजे वडील वगैरे कोणीच नाही, अनाथ आहे, दुबळा आहे, त्याच्यावरती त्याने हे जे काही केलंय हल्ला हा काही मला पटलेला नाहीये. अशा वेळेला संभाजी महाराज अगणित फौज घेऊन त्याची मदत करतीलच. म्हणजे तोही पुन्हा त्याही पत्रामध्ये संभाजी महाराजांबद्दलचा विश्वास दिसतोय. तर कुतुबशहा त्याच्यामध्ये म्हणतो की 40,000चं सैन्य मीही आदिलशहाला पाठवतो आहे, आपणही बघूया कुठे कुठे बादशाह लढतोय. आणि हे पत्र आलमगीराच्या औरंगजेबाच्या हातातच पडलं. अरे बापरे, प्रॉब्लेम झाला मोठा. त्याच्यामुळे ही साधारण गोष्ट आहे जून 1685ची. म्हणजे आदिलशाही संपायची होती, जवळजवळ अजून 1 वर्ष 1.25 वर्ष जायचं होतं. हे कळल्यानंतर लगेचच आपल्या शूरवीर मुअज्जम जे कोकणातनं मार खाऊन आले होते त्यांना सैन्य देऊन औरंगजेबाने पाठवून दिलं बरोबर. भागानगरला जा. तिकडे मुअज्जमने परत माती खाल्ली. तो मातीच खाण्यासाठी जन्माला आला होता आय गेस. जशी कोकणात माती खाल्ली तशीच इकडे झाली. पर्जन्य काळ आला. कुतुबशहाच्या सैन्याने त्यावेळेला कुतुबशहाला पुन्हा एकदा संभाजी महाराजांनी आपलं सैन्य दिलेलं होतं. तो ह्या सैन्याने दक्षिणी पद्धतीने मुघलांवरती हल्ला करायला सुरुवात केली. म्हणजे काय केलं, ते घिरट्या घालून हल्ला करायला लागले. ओके. दक्षिणी पद्धतीने म्हणजे यायचं, हल्ला करायचं, पळून जायचं, या पद्धतीने हल्ला करायला सुरुवात केली, ज्यात मुघलांची त्रेधा तिरपीट उडाली. ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा संदर्भामध्ये दिसून येतं की खुद्द मुअज्जमला त्याच्या कुटुंबासमवेत एका तंबूमध्ये राहावं लागलं, कारण पाऊस पडत होता आणि हल्ले होत होते. इतकी दयनीय अवस्था ही मुअज्जमची पुन्हा एकदा झाली. तर त्याचे काही दुर्दैवाचे फेरे संपत नव्हते आणि तो जिकडे तिकडे मारच खात होता. हे सगळं पाहून आणि जसं औरंगजेबला अखेर आदिलशाही मिळाली तसं त्याने आपलं लक्ष आता कुतुबशाहीकडे वळवलं. बरं, मुअज्जमला ज्यावेळेला पाठवलं त्यावेळेला जे आदिलशहाच्या बाबतीत औरंगजेबाने केलं होतं तेच त्याने कुतुबशहाच्याही बाबतीत केली. आपली काही कलमं पाठवली आणि तुला आठवत असेल मी सुरुवातीला म्हटलं होतं की एक साधारण सेम कलम तुला पुन्हा एकदा दिसेल. आदिलशहाचा मुख्य कोण होता? शर्जा खान. त्याच्यावरती सगळी भिस्त होती. कुतुबशहाचा मुख्य कोण आहे? मादण्णा आणि अखंड. मादण्णा कोण आहे? काफिर. हो, नॉन मुसलमान. काफिरांना तू एवढ्या महत्वाच्या पोस्टवर ठेवतो? सगळ्यात पहिले मादण्णा आणि अखंडांना काढून टाक तुझ्या पोस्टवरनं. आता तू अबुल हसनचं सगळं पूर्ववृत्त ऐकलंस. अबुल हसन हा सामान्य कुटुंबातनं आलेला, तो काही बादशाह होण्याच्या लायकीचा नाही. त्याच्यामुळे हातात तलवार घेऊन लढावं किंवा मुत्सद्देगिरी करावी ह्यातले दोन्हीही गुण त्याच्या हातात नव्हते. मग काय करायचं, तर त्याची भिस्त कुणावर आहे? आदिलशाहीची शर्जा खानावर, त्याला काढून टाका. कुतुबशाहीची मादण्णा अखंडांवर, त्यांना काढून टाका. म्हणजे एकदा त्यांना काढलं की तुमच्याकडे कोणीच राहिलं नाही. बरोबर, की प्लेअर नाही राहिले. म्हणजे त्याच्यानुसार राहतील ते फक्त शिपाई गडी राहतील. काही सरदार म्हणजे त्याच्याकडे सुद्धा शेख निजाम हैदराबादी, अब्दुल रजाक आणि अब्दुल पन्नी खान असे 3 महत्वाचे सरदार होते जे मादण्णा आणि अखंडा शिवाय महत्वाचे होते. पण आता मादण्णा आणि अखंडा हे तलवारींबरोबर डोकंही चालवण्यामध्ये हुशार होते. सो पहिली औरंगजेबाची मागणी होती की ह्यांना काढून टाक, त्यात ते काफिर आहेत म्हणून. दुसरी मागणी म्हणजे तुझ्याकडचे जे काही प्रदेश आहेत ते मला दे. आणि तिसरी काय, त्याने काहीतरी हिरा बिरा एक मागितला होता, असाच हिरा हवाय मला वगैरे, कारण कुतुबशहाकडे मोती आणि हिऱ्यांचं बराच साठा वगैरे होता. कुतुबशहा फार श्रीमंत होता. सो अर्थातच कुतुबशहाने काय केलं तर त्याने सामोपचाराचं वागणं घेतलं. त्याने जसा तो हिरा होता तो मिळाला नाही म्हणून वेगळा एक बनवून विशेष हिरा औरंगजेबाला पाठवला. असं अशा काही थोड्या गोष्टी त्याने केल्या. पण तोपर्यंत त्याने मादण्णा आणि अखंडांना हात लावला नाही, कारण त्याला माहिती होते की ह्यांच्यावरतीच आपली सगळी भिस्त आहे. हे सगळं झाल्यानंतर मग मुअज्जमने अजून हल्ला जोराचा केला. मग शेवटी फितुरीचं हत्यार औरंगजेबाकडे नेहमीच होतं, कारण जसं त्याने आदिलशाहीमध्येही काही लोकांना फितूर करून घेतलं तसं त्याने कुतुबशाहीमध्ये लोकांना फितूर करून घेतलं. मादण्णा आणि अखंडा त्याला सांगत होते कुतुबशहाला की तू तुझ्या हैदराबादच्या भागानगरच्या किल्ल्यातनं निघून जा, तेही त्याने ऐकलं नाही. अखेर भागानगरमध्ये मुअज्जमचं सैन्य शेवटी शिरलं. त्यांनी मादण्णाचा वाडा लुटला, कुतुबशहाचा अख्खा महाल लुटला. कुतुबशहाने आपली माणसं पाठवून तेवढ्यातल्या तेवढ्यात एक तह करून घेतला. हा ऑक्टोबर 1686च्या आजूबाजूची ही गोष्ट आहे. सो त्याला मुअज्जम बरोबर त्यांनी तह केला. 2 लक्ष होऊन
आणि 20 कोटी रुपये एवढे लगेचच ती त्याची थक बाकी होती, खंडणी दिलेली नव्हती कुतुबशहाने, ती 2 लक्षहून खंडणी दिली आणि 20 कोटी रुपये एवढे त्याने अखेर दिले मुअज्जमला आणि त्याला म्हटलं बाबा हा तह झाला आपला. सो हे एक ऑक्टोबर 1686 दिया बुझने से पहले फडफडा रहा था. म्हणजे साधारणपणे ही खंडणी किती मोठी आहे. हो, ही खंडणी चिकारच मोठी आणि ही देऊन सुद्धा तो सर्व्हाइव्ह करू शकत त्याची होता. काही म्हणजे guarantee आहे. हा, म्हणजे त्याचं अजूनही चांगलं चाललंय. एक्झॅक्टली. सो त्याच्याकडे केवढे ह्याच्याशिवाय असतील? केवढे असतील हा एक वेगळाच प्रश्न आहे. त्यामुळे कुतुबशहा हा फार श्रीमंत बादशहांपैकी एक होता. सो हा तह केल्यानंतर साधारण कुतुबशहाला वाटलं की आजचं मरण उद्यावर गेलेलं आहे. कुतुबशहाला सैन्यही पाठवायला आदिलशाहीकडे त्याने बंदी केली होती औरंगजेबाने. त्याच्यामुळे अखेर आदिलशाही सप्टेंबरमध्ये पडली, ऑक्टोबरमध्ये हा तह झाला. हे सगळं झाल्यानंतर जानेवारी 1687 औरंगजेब म्हणाला की नाही, मला आता कुतुबशाही घ्यायची. सो हा तह केल्यानंतर औरंगजेब स्वतःचं सैन्य घेऊन पुन्हा एकदा उतरला. त्याने आपल्या शेहजाद्यांना आणि बाकीच्यांना पुन्हा एकदा कुतुबशहावरती आक्रमण करायला सांगितली. यावेळेला कुतुबशहाच्या एका बेगमेने कट कारस्थान करून मादण्णा आणि आकण्णा यांचे खून पाडले. त्यांची प्रेत भागानगरमध्ये फरफटत आणण्यात आली. त्यांचा सगळा वाडा आणि सगळ्या गोष्टी लूट करण्यात आली त्याची. बापरे. आणि अबुल हसनला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या असं काही इतिहासकारांचं मत आहे. त्याला माहिती असतील आणि या गोष्टी घडल्या असतील तर तो खरोखरच मूर्ख होता. कारण पुढच्या सप्टेंबर 1687 पर्यंत कुतुबशाही संपली. बघा. सो जे मी तुला 3 मुख्य आधारस्तंभ म्हटले, शेख निजाम हैदराबादी, अब्दुल रजाक आणि अब्दुल पन्नी खान, हे जे 3 महत्वाचे सरदार होते, यांच्यातला शेख निजाम हैदराबादी फुटला. ह्याला तू व्यवस्थित ओळखतोस. याला पुढे औरंगजेबाकडे गेल्यानंतर पदवी मिळाली मुकर्रब खान. बर. ह्यानेच छत्रपती संभाजी महाराजांना पकडला. सो हा कुतुबशहाचा सरदार होता जो तिथून फुटून औरंगजेबाकडे आला आणि त्याला पुढे जाऊन मुकर्रब खान ही पदवी मिळाली. संगमेश्वरची रेड. येस. आता दोघच जण उरले, अब्दुल रजाक आणि अब्दुल पन्नी खान. औरंगजेबाने पुन्हा एकदा आपलं फितुरीचं, लोकांना फोडायचं तत्व वापरलं. अब्दुल पन्नी खान फुटला. त्याने सप्टेंबर 1687 कोटाचे दरवाजे उघडले आणि त्यातनं मुघलांचं सैन्य आत शिरलं. अब्दुल रजाक शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मालकाशी प्रामाणिक राहिला. त्याला बऱ्याच जखमा झाल्या, चेहऱ्यावरती जखमा झाल्या, त्याच्या डोळ्याच्या वरचं कातडं लोंबायला लागलं. अखेर त्याला पकडून आलमगीर पातशहासमोर आणण्यात आला आणि त्याने त्याचं कौतुक केलं की वा किती शूर बहादूर आहे, आणि त्याच्या जखमा बऱ्या करवल्या. पण अब्दुल पन्नी खानने अखेर फुटीरवाद केल्यामुळे, तो फुटल्यामुळे शेवटी अबुल हसनच्या कोटामध्ये मुघलांचं सैन्य शिरलं. अबुल हसन अतिशय शांतपणे आपलं सिंहासन त्याग करून निघाला आणि तो मुअज्जमला येऊन भेटला आणि त्याने आपल्या गळ्यातला कंठा मुअज्जमला दिला. याच्यानंतर तो शांतपणे जाऊन औरंगजेबाला भेटला आणि औरंगजेबाने त्यालाही सन्मानाने वागणूक द्यावी अशा पद्धतीने सांगून त्यालाही नजरकैदेमध्ये ठेवलं. सो अशा पद्धतीने अखेर कुतुबशाही ही सुद्धा संपली. ही तू बघितलंस तर 1515 ते 1687 म्हणजे जवळजवळ 170-190 वर्ष जुन्या ज्या शाह्या होत्या, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, त्या लिटरली 1684 औरंगजेबाने हे सगळं युद्ध सुरू केलं ह्यांच्या विरुद्ध, 3 वर्षात पडल्या. म्हणजे तुमच्याकडे निष्ठावंत नसतील, तुमच्याकडचे लोक फुटायला तयार असतील आणि तुमच्याकडच्या लोकांना राष्ट्रप्रेमापेक्षा पैशावरती, जहागिरीवरती आणि मी कुठल्या पोस्टला आहे त्या पदवीवरती जास्त प्रेम असेल तर तुम्ही 3 वर्षातही संपू शकता. पण जर तुमच्याकडे संताजी घोरपडे असतील, धनाजी जाधव असतील, ह्यांच्यासारखे वेगळे शूर सरदार असतील तर तुम्ही 27 वर्षही झुंज देऊ शकता आणि तरीसुद्धा तुमचं राज्य संपणार नाही. पण हाच फरक आपल्याला दिसून येतो की शिवाजी महाराजांनी लावलेल्या स्वराज्याच्या मुळीमध्ये आणि लोभ, असूया, हाव ह्याच्यावरती आधारलेल्या आदिलशाही आणि कुतुबशाहीमध्ये की जे स्वतःसाठीच जगत होते, राष्ट्रासाठी जगत नव्हते. तू खूप छान आणि सोप्या भाषेत समजून सांगितलं की का या इतर शाह्या संपल्या पण मराठेशाही संपवण्यात औरंगजेबाला यश आलं नाही. आदिलशाही संपली, कुतुबशाही संपली. या काळानंतर आता पुढचं लगेच लक्ष औरंगजेबाचं गेलं असेल, आता पुन्हा एकदा मराठ्यांकडे वळलं असेल. तो ह्या सगळ्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात काय चालू होतं?
सो औरंगजेब आता सर्व शक्तीनिशी मराठ्यांवरती तुटून पडणार होता, हे सगळ्यांनाच ह्याची कुणकुण होतीच. हे जास्तीत जास्त डिले करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजी महाराजही स्वतःहून करत होते. आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्याचे आहे, हे जे संभाजी महाराजांनी पत्रात लिहिलंय तेच तसंच वागण्याचा प्रयत्न करत होते की दक्षिणेची पातशाही दक्षिणीयांचे हाती राहावे ते करावे. हे करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण अखेर आदिलशहा असेल किंवा कुतुबशहा असेल ह्यांचे अंतर्गतच लोक इतके फुटले की बाहेरून मदत करूनही छत्रपती संभाजी महाराजांना या दोन्ही शाह्या वाचवता आल्या नाहीत. ह्या सगळ्यात मदत करण्यासाठी संभाजी महाराजांकडनं जे अग्रेसर होते ते म्हणजे सरनोबत हंबीरराव मोहिते, हंसाजी मोहितेही ज्यांना म्हणतात. शर्जा खान जो आदिलशाहीतून निघून औरंगजेबाकडे आला, त्याचं आणि हंबीरराव मोहित्यांचं वाईजवळ युद्ध झालं. ह्या युद्धामध्ये मराठ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यांना भरपूर लूटही मिळाली. पण ही सगळी लूट मिळवल्यानंतर या युद्धामध्ये मराठ्यांनी सगळ्यात मोठा त्यांचा हिरा गमावला म्हणजे हंबीरराव मोहिते. बरोबर. आणि त्याच युद्धामध्ये तोफेचा गोळा लागून हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू झाला. साधारण डिसेंबर 1687ची वगैरे ही गोष्ट असेल. छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा पडत्या काळात जो मदत करणारा मनुष्य तो म्हणजे हंसाजी मोहिते, हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहितेंना मी ना शिपाई गडी म्हणेन, हा त्यांचा अवमान नाहीये. ज्या वेळेला बरेच लोक आपलं लक्ष, आपला विचार, आपले रिसोर्सेस राजकारणात घालवत होते, सत्तांतरण होत असताना राजकारण करून आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची तत्व उराशी बाळगून ज्या माणसाला जे योग्यता द्यायला हवी, भले तो आपला सख्खा भाचा नसेल, सावत्र भाचा असेल, तरी राज्यावरती बसण्यासाठी तोच मनुष्य योग्य आहे, हे विचार करणारा शिपाई गडी म्हणजे हंबीरराव. 1681 सप्टेंबरला औरंगजेब दख्खनेत उतरल्यापासून घोड्यावरती मांड ठेकून सतत महाराष्ट्रभर, भागानगर, आदिलशाहीचं विजापूर या सगळीकडे फिरणारा मनुष्य म्हणजे हंबीरराव मोहिते. एवढी सगळी फिरून अखेर वाईमध्ये ज्या हंबीरराव मोहित्यांचा मृत्यू झाला, त्यांचं त्या युद्धाचं वर्णन मराठी साहित्यातल्या कुठल्याच साहित्यात नाही, कुठल्याच संदर्भामध्ये त्याचे तपशीलच नाही आहेत. जेधे शकावली ज्याच्यामध्ये अगदी गोष्टी तपशीलवार असतात, त्यात हंबीरराव मोहित्यांच्या मृत्यूची नोंदच नाही. अरे बापरे. पण या हंबीरराव मोहित्यांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलं की जर तुम्ही आपल्या राष्ट्राशी, ज्या शिवाजी महाराजांनी हे राष्ट्र उभं केलं त्यांच्याशी, छत्रपती संभाजी महाराजांशी प्रामाणिक असाल तर तुम्ही काय कर्तृत्व करून आणू शकता आणि त्या कर्तृत्वाचे परिणाम काय होतात. छत्रपती संभाजी महाराजांचा जवळजवळ एक हातच तुटल्यासारखं होत आहे, कारण त्यांच्यासाठी हंबीरराव मोहिते हे एका उजव्या हाताहूनही मोठं काम करत होते. याच वेळेला दुसरी घटना घडली, ती म्हणजे औरंगजेबाचा कार्ट अकबर हा अखेर भारत सोडून कायमचा इराणला निघून गेला. अच्छा. अकबराच्या बाबतीमध्ये असं झालं की ज्या वेळेला औरंगजेब हा कुतुबशहाशी युद्ध करण्यामध्ये व्यस्त होता, त्यावेळेला अकबराला छत्रपती संभाजी महाराजांनी 10,000चं सैन्य दिलं आणि ते सैन्य घेऊन अकबराने उत्तरेकडे जायचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा तुला जाफर खान वजीर आठवत असेल, आग्र्याहून सुटकेमध्ये ज्यावेळेला तो जाफर खान होता, या जाफर खानाचा नातू, त्याचा मुलगा नामदार खान, त्याचा मुलगा, त्याला औरंगजेबाने फक्त याच कारणासाठी अहमदनगरमध्ये बसवलं होतं की अकबर ज्याला परत जायला निघेल त्याला त्याचा रस्ता तू अडवायचास. आणि त्याने ते काम अतिशय योग्य पद्धतीने केलं आणि अकबर पुन्हा एकदा संभाजी महाराजांच्या सैन्यात त्यांच्या प्रदेशात पळून गेला. सो हे सगळं झाल्यानंतर अकबराला एकूणच कळलं की आता इथे राहण्यात काही अर्थ नाही, कारण आता पूर्णपणे पुन्हा एकदा औरंगजेब हल्ला करणार आहे, ते मराठा राज्यावरती करणार आहे. हे सगळा विचार करून अकबर एक दिवशी बोटीत बसला. त्याने बोटीवरती खाफी खान म्हणतो 40 दिवस पुरेल एवढं अन्नधान्य घेतलं आणि तिथून तो निघून इराणच्या पातशहाकडे निघून गेला, तो कायमचा. अकबराच्या येण्याने महाराष्ट्राला काही फायदा झाला का, तर शून्य. अकबराचं येणं ह्याने फायदा होण्यापेक्षा तोटेच जास्त झाले. औरंगजेब कधी ना कधीतरी दख्खनेत उतरणारच होता. त्याला दख्खनमधली सगळी राज्य जिंकून घ्यायची महत्वाकांक्षा जी मुघलांच्या डोक्यावरती आधीपासून होती, ती महत्वाकांक्षा त्याच्याही डोक्यात होती. पण अकबर हा हे होण्यासाठीचं अजून एक कारण ठरला. तो आल्यानंतर त्याची जशी वृत्ती होती, आपण मागच्याही भागामध्ये पाहिलं, तो अतिशय विलासी वृत्तीचा होता, आळशी होता, त्याच्या स्वतःच्या अंगात धमक नव्हती
आणि त्याचं ते जे संभाजी महाराजांनी त्याला पोवळ्याची माळ दिली होती, जी त्याने त्याच्या दासीच्या गळ्यामध्ये घातली, ज्यामुळे संभाजी महाराज चिडले, हे सगळं आपण मागच्या भागामध्ये चर्चा केलेली आहे. सो अशा पद्धतीचा केवळ विलासी मनुष्य होता. त्याला कुठली महत्वाकांक्षा फक्त असून होत नाही ना, की मला बादशाह व्हायचंय. त्याच्यासाठी कर्तृत्व काय करतोयस तू? सो ते कर्तृत्व काहीच त्याच्याकडे नव्हतं. त्यामुळे त्याही बाबतीत त्याचा काही फायदा झाला नाही. बरं, उद्या तू समजा एखाद्या पातशहाच्या मुलाला आपल्या हाताशी धरलंस, तर तुझी अपेक्षा असते की तो तिकडनं अजून 10 सरदार फोडून आणेल पातशहाचे, की ज्याच्यामुळे तू त्यांना हाताशी धरून बादशहाला परत चॅलेंज करू शकशील, औरंगजेबाला परत चॅलेंज करू शकशील. असाही काही उपयोग अख्ख्या 7 वर्षांमध्ये अकबराचा काही झाला नाही. त्याच्यावरती झालाच असेल तर संभाजी महाराजांचा खर्च झाला. मी आत्ताच सांगितलं की 10,000ची सेना घेऊन त्याला उत्तरेत जायला संभाजी महाराजांनी मदत केली, किंवा त्याच्यासाठी संभाजी महाराज त्यांनी काही महिन्याचे पैसे लावून दिले होते, ते देत होते. सो खर्चाव्यतिरिक्त अकबराचा महाराष्ट्राला, संभाजी महाराजांना काहीही फायदा झाला नाही. अकबरासोबत आलेला दुसरा कर्तृत्ववान पुरुष म्हणजे दुर्गादास राठोड. हा तुला आठवत असेल, ज्याला आपण औरंगजेब दख्खनेत का आला त्यावेळेला जी पूर्ण चर्चा केली होती, राजपुतांची चर्चा Yes. सगळी. त्यावेळेला महाराजा जसवंत सिंग याच्या दिवाणाचा मुलगा म्हणजे दुर्गादास राठोड, हे आपण पाहिलं होतं. सो हा दुर्गादास राठोड हा तिकडून अकबराला घेऊन दख्खनमध्ये त्याच्याबरोबर 7 वर्ष होता. ह्या माणसामध्ये वेगळंच कर्तृत्व होतं. म्हणजे त्याने अकबर जसा परत गेला तसा दुर्गादास पुन्हा एकदा मारवाडमध्ये आपल्या परत मायदेशात निघून गेला, आणि त्याने पुढे औरंगजेबाशी त्याचं युद्ध तसंच चालू ठेवलं. गंमत अशी आहे की ह्या अकबराचा एक मुलगा आणि एक मुलगी दुर्गादास राठोडकडे होते. त्याने आपल्या सचिवाकडे, त्याच्या सेक्रेटरीकडे या दोन्ही मुलांना ठेवलेलं होतं. या दोन्हीही मुलांना जे शिक्षण देण्यात आलं ते इस्लामचं देण्यात आलं. पुढे जाऊन दुर्गादास राठोडने अकबराचे हा मुलगा आणि मुलगी आणि औरंगजेब ह्यांची भेट घडवून आणली. त्या भेटीमध्ये स्वतः औरंगजेब म्हणतो की ज्या वेळेला माझ्या नातू आणि नातीकडनं मी कुराण ऐकलं त्याला मला प्रचंड आनंद झाला. हेच औरंगजेबाने काय केलं तर ज्या वेळेला जसवंत सिंग राठोडची ती 2 राण्या आपल्या मुलांना घेऊन दिल्लीत आल्या, त्यांना कैद करण्याचा त्याने प्रयत्न केला, आणि मग कसं तरी करून सगळे राठोड त्यांना सोडवून घेऊन आले. तेव्हापासून औरंगजेबाने एक अफवा उठवली की खरं ते आपल्या मुलांना सोडवूनच नाही जाऊ शकलेत, आणि त्याचा मुलगा माझ्याकडेच आहे, जो मुख्य महाराजा जसवंत सिंगाचा मुलगा होता. त्या महाराजा जसवंत सिंगाच्या तोतया मुलाला औरंगजेबाने सगळे मुसलमानी धडे दिले होते. म्हणजे इथे संस्कृतीचा आणि वर्तनाचा फरक दिसून येतो की माझं आणि तुझं शत्रुत्व आहे, पण ते शत्रुत्व आपलं फक्त तात्विक बाबतीत आहे. खुद्द दुर्गादास राठोडने अकबराच्या मुलांना इस्लामी शिक्षणच दिलं होतं. ही कुड हॅव कन्व्हर्टेड, पण नाही केलं. नाही केलं. तत्व त्यांचा धर्म त्यांना पाळू दिला. हीच आहे हिंदूंची सहिष्णुता. सो असा हा दुर्गादास राठोड, आणि त्याचं कर्तृत्व कदाचित आपल्या दुर्दैवाने आपल्याला वापरता आलं नाही. 7 वर्ष तो अकबरा बरोबरच होता, पण एवढ्या कर्तृत्ववान माणसाचा कुठलाच फायदा आपल्याला करून घेता आला नाही, मराठ्यांना करून घेता आला नाही. माझ्या मते इथे आपण आत्ताचा हा एपिसोड संपूया, जिथून आपल्याला मधल्या काळात काय झालं, कारण आता पूर्ण लक्ष केंद्रित पुन्हा एकदा औरंगजेब करणार आहे छत्रपती संभाजी महाराज आणि मराठ्यांवरती. पण या मधल्या काळामध्ये आदिलशाही आणि कुतुबशाहीत काय झालं, आणि त्या आदिलशाही आणि कुतुबशाहीसाठी सुद्धा संभाजी महाराज किती महत्त्वाचे होते, माझ्या मते व्ह्युअर्सना हा पूर्ण अंदाज या गोष्टीतनं आला असेल. मस्त. आणि आय थिंक आता आपण ऑलमोस्ट आता या पूर्ण ही जी मोहीम आहे, या मोहिमेच्या आता शेवटपर्यंत आता आलेलो आहोत. आणि त्यामुळे शेवटचे काय आता राहिलेले एपिसोड्स आता फार इंटरेस्टिंग असतील. थँक्यू सुयोग. सो मग आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहूया की औरंगजेब त्याच्या पूर्ण शक्तीने आता कसा मराठ्यांवर तुटून पडेल, आणि संभाजी महाराज आणि सर्व मराठे ह्याला कसे सामोरे जातील, कसा पराक्रम करून दाखवतील, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. हा एपिसोड शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार.